हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहतोय अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर नंबर 3 मॅथेमॅटिक्स 1 मध्ये. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण काय पाहतोय? अरिथमेटिक प्रोग्रेशनचे क्वेश्चन्स पाहतोय. हॉट्सचे क्वेश्चन्स. हॉट्सचे क्वेश्चन म्हणजे आपण त्याला म्हणतो चॅलेंजिंग मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन्स. मग बऱ्याचदा क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये ह्या चॅप्टरमधले खूप सगळे क्वेश्चन्स विचारले जातात आणि म्हणून हा चॅप्टर इम्पोर्टंट आहे. तर याच्यामधले खूप इम्पोर्टंट सम असे काही आपण चूज केलेले आहेत आणि ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपण इथं बघू शकतो. क्वेश्चन नंबर 1. काय आहे क्वेश्चन नंबर 1? इफ द नाइन्थ टर्म ऑफ एन एपी इज 0. नाइन्थ टर्म 0 आहे. देन प्रूव्ह दॅट 29th टर्म इज डबल द 19th टर्म. सोपा क्वेश्चन आहे. रपारप सॉल्व्ह करू आपण. जाऊया पुढे पटकन. बघा, सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला बेसिक फॉर्म्युले एकदा मी रिवाइज करतो. बेसिक 3 फॉर्म्युले त्याच्यामध्ये. टीएन इज इक्वल्स टू काय असतो? ए प्लस n-1 इंटू डी. सेकंड असतो एन मीन्स सम ऑफ एन टर्म्स. काय फॉर्म्युला असतो त्याचा? n/2 फर्स्ट टर्म T1 अँड nth टर्म Tn. नेक्स्ट असेल एन इज इक्वल्स टू n/2 परत इन ब्रॅकेट 2a प्लस अगेन n-1 इंटू डी. सो असे हे बेसिक 3 फॉर्म्युले असतात. आपण बघूया. नाइन्थ टर्म आपल्याला एपीची 0 दिले आणि 29th टर्म ही 19th टर्मच्या डबल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मी दिलेला गिव्हन डाटा मेन्शन करतो अगोदर इकडं. ठीक आहे. गिव्हन डाटा इकडे मेन्शन करतो मी. चलो, त्यांनी सांगितलंय नाइन्थ टर्म इक्वल्स टू 0. अजून काय दिलं त्यांनी आपल्याला? अजून त्यांनी सांगितलंय 9 टर्म इज 0. प्रूव्ह दॅट 29th टर्म. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा. T29 ही 2 टाइम्स आहे कशाच्या? 19th टर्मच्या. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इकडे. मग आपण काय करणार आहोत इथं? आपण म्हटलं पाहिजे, बोला, Tn इज इक्वल्स टू ए प्लस n-1 इंटू डी. Tn. मग आपण इथं Tn आहे तर इथे n ची व्हॅल्यू 9 पुट करूया म्हणजे आपल्याला T9 मिळेल. काय मिळेल आपल्याला इकडं? T9 इज इक्वल्स टू ए प्लस n ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 9-1 आणि डी. T9 ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी स्वतःच आपल्याला? 0. मग आपण इथं म्हटलं 0 इज इक्वल्स टू ए प्लस 8d. यालाच आपण असंही म्हणू शकतो. ए प्लस 8d इक्वल्स टू 0 आणि ए इक्वल्स टू -8d. एच व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इथं? -8d. ठीक आहे ना. एच व्हॅल्यू ही इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युअली. एच व्हॅल्यू जी आहे हे काय आहे? -8d. ठीक आहे ना. तो आता अजून आपल्याला 19th टर्म पण शोधायचे. ठीक आहे. मग आपण म्हणूया देअरफॉर T19 इज इक्वल टू ए प्लस 19-1 इंटू डी. आपल्याला मिळेल T19 इज इक्वल टू ए प्लस 19-1 म्हणजेच काय? 18d. पण T19 इज इक्वल टू एच व्हॅल्यू आता आपल्याकडे आली होती. किती होती? -8d प्लस 18d. म्हणजेच आपल्याला T19 किती मिळाला इकडं? 10d मिळाला. T19 सुद्धा किती मिळाला आपल्याला इथं? 10d मिळालेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट ह्याच्यातलाच काय आहे? T29 पण शोधायचा आहे. शोधूया आपण T29. बोला, T29 इज इक्वल्स टू ए प्लस 29-1 इंटू डी. इथे मिळेल आपल्याला T29 इज इक्वल्स टू ए प्लस 28d. परत T29 इज इक्वल्स टू एच व्हॅल्यू किती आहे? -8d प्लस अगेन 28d. म्हणजे आपल्याला इथे मिळाला T29 इज इक्वल्स टू 20d. यालाच आपण म्हणू शकतो T29 इज इक्वल टू 2 इंटू 10d. 20d लाच मी मुद्दाम कसं मेन्शन केलंय? 2 इंटू 10d. पण 10d म्हणजेच कोण? T19. म्हणजे याला आपण म्हणू शकतो देअरफॉर T29 हा 2 टाइम्स आहे कोणाच्या? 19th टर्मच्या. आणि हे आपण प्रूव्ह केलंय. अगदी सिंपल टाईपचं एक्झाम्पल होत आहे. अगदी सिंपल असं टाईपचं एक्झाम्पल होतं हे. परत एकदा बघा पटकन. आपल्याला सांगितलं होतं 9th टर्म 0 आहे. आपण T9 0 घेतला. प्रूव्ह करायचं होतं 29th टर्म ही 19 टर्मच्या डबल असायला पाहिजे. T9 वरून आपल्याला मिळाला ए इक्वल्स टू -d. हे सगळ्यात की पॉईंट आहे ह्याच्यातला. आपल्याला इथं काय मिळाला होता?
बघा एकदा आपल्याला इथं काय मिळाला होता? ए इज इक्वल्स टू -8d मिळाला होता. मग आपण ए इक्वल टू -8d घेतला. परत 19th टर्म शोधली. तिथून आपल्याला मिळाली 19 टर्म 10d. 19 टर्म काय मिळाली आपल्याला? 10d. परत आपण 29th टर्म शोधली. ती मिळाली आपल्याला 20d. इथं किती मिळाली ती आपल्याला? 20d. आणि 20dलाच आपण इंटेन्शनली मेन्शन केलेलं आहे 2 × 10d. काय मेन्शन केलेलं आहे? 2 × 10d. आणि 10d म्हणजेच कोण होता? सेकंड इथं बघा. 10d म्हणजेच कोण होता? आपण 19th टर्म म्हणजेच T19. सो आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? हा आय-एम-पी क्वेश्चन आहे. हा ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. कधी विचारला होता हा क्वेश्चन बघा? इथं आहे. मार्च 2023 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे ऑलरेडी. कधी विचारलेला आहे हा? मार्च 2023 ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. हा परत विचारला जाऊ शकतो किंवा ह्याच्यावरती बेस्ड अजून एक क्वेश्चन आहे, तो विचारला जाऊ शकतो. हा आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये आहे क्वेश्चन. टेक्स्टबुकमध्ये आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये पण हा क्वेश्चन आहे. बघूया आपण काय क्वेश्चन आहे. फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज पी. म्हणजे आपण इथं म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे बघा? फर्स्ट टर्म ऑफ एपी इज पी. ए इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू पी. ठीक आहे. अजून त्यांनी म्हटले सेकंड टर्म इज क्यू. सेकंड टर्म काय दिले त्यांनी? क्यू. आपण इथं घेऊया T2 इज इक्वल्स टू क्यू. लास्ट टर्म इज आर. लास्ट टर्मला आपण म्हणूया nth टर्म. Tn इज इक्वल्स टू आर. फाईन. देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स. सम ऑफ ऑल टर्म्स. सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे काय? आपल्याला प्रूव्ह करायचं आहे Sn. Sn इज इक्वल्स टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला? Q प्लस आर मायनस 2p इंटू p प्लस आर अपॉन 2 इंटू q मायनस p हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. Tn इज इक्वल्स टू आर दिलं आपल्याला. फाईन. सुरुवातीला आपण म्हणूया देअरफॉर डिफरन्स, कॉमन डिफरन्स इज इक्वल्स टू काय असतो? T2 मायनस T1 म्हणजेच कोण? Q मायनस P. आपल्याला डिफरन्स मिळाला. आपल्याला काय मिळाला? डिफरन्स. ही महत्वाची टर्म आहे. डिफरन्स काय मिळाला आपल्याला? Q मायनस P. ठीक आहे. फाईन. चलो. अजून आपल्याला nth टर्म माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला अजून? nth टर्म सुद्धा माहिती आहे. मग nth टर्म माहिती असेल तर आपण काय करायला पाहिजे तिथं? बघा एकदा. आपल्याला nth टर्म माहिती आहे. कोण आहे nth टर्म इथं? Tn इज इक्वल्स टू कोण आहे आपल्याकडे? आर. Tn इज इक्वल्स टू कोण आहे आपल्याकडे इकडं? आर. मग आपण म्हटलं पाहिजे फॉर्म्युला ठेवूया आपण Tnचा. कशाचा फॉर्म्युला ठेवूया आपण? Tnचा. बघा Tnचाच फॉर्म्युला आपण का ठेवतोय? ह्याच्या पाठीमागे काहीतरी एक रिझन आहे. काय रिझन आहे बघा? आपण जर Snचा फॉर्म्युला ठेवायला गेलो, कशाचा फॉर्म्युला ठेवायला गेलो आपण? Sn. Sn इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म दॅट इज nth टर्म. ठीक आहे ना? असं काहीतरी म्हणू शकतो आपण त्याला. आपण Snचा फॉर्म्युला ठेवत असताना आपल्याकडे अवेलेबल आहे T1. बरोबर आहे. परत आपल्याकडे अवेलेबल आहे nth टर्म. ह्या दोन्ही टर्म्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण n ची व्हॅल्यू अवेलेबल नाही आपल्याकडे. म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स किती माहिती नाहीये. आपण n ची व्हॅल्यू अगोदर शोधूया. तर इथं आपण म्हणूया n शोधायचं आहे आपल्याला. देअरफॉर Tn वी नो दॅट Tn इज इक्वल्स टू काय असतो Tnचा फॉर्म्युला? येस. a प्लस n-1 इंटू d. हा फॉर्म्युला असतो. कशाचा फॉर्म्युला असतो हा? Tnचा. बरोबर आहे. मग आपल्याला इथे मिळेल Tn ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? आर. आर इज इक्वल्स टू a किती आपला? p. a किती आपला? p प्लस 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 हां n-1. n ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून n-1 आणि d. डिफरन्स पण मिळालेला आहे आपल्याला इथं. डिफरन्स काय आपल्याकडे? q मायनस p. डिफरन्स काय आपल्याकडे? q मायनस p. ठीक आहे. चलो. सो ही p इकडच्या साईडला गेली तर आपल्याला मिळेल r मायनस p. आपल्याला काय मिळेल इकडं? r मायनस p इज इक्वल्स टू काय मिळेल? n-1 आणि इंटू q मायनस p. फाईन. हा q मायनस p इकडे आला तर काय होणार आहे? डिवाइड. मग r मायनस p डिवाइडेड बाय q मायनस p अँड इज इक्वल्स टू n-1. परत हा -1 इकडे घेऊया आपण. r मायनस p डिवाइडेड बाय q मायनस p प्लस 1 इज इक्वल्स टू n. बघा आधी आपण शोधत आहोत n. काय शोधत आहोत आपण इथं? n. तो n इज इक्वल्स टू मी n राईट साईडला जो n आहे तो लेफ्ट साईडला मेन्शन केलाय आणि हे कॅल्क्युलेशन मी इकडे मेन्शन करतोय. कॅल्क्युलेशन कसं होईल बघा हे r मायनस p आणि हा जो ब्रॅकेट आहे डिवाइडचा
तो इंटू 1 होईल आणि मग इथं मिळेल आपल्याला प्लस क्यू मायनस पी आणि अगेन डिवायडेड बाय क्यू मायनस पी. आय होप हे तुम्हाला सगळ्यांना कॅल्क्युलेशन समजलेलं आहे. हो, तर मी ह्याला पण ब्रॅकेट देऊन ठेवतो म्हणजे तुम्हाला ते छान पद्धतीनं कळेल. हे काय आहे कॅल्क्युलेशन? हे कॅल्क्युलेशन काय आहे बघा. हे कॅल्क्युलेशन आहे 3/2 + 1, 3/2 + 1. तर आपण याला कसं सॉल्व्ह करतो? 2 वन धा 2. काय करतो याला आपण? 2 वन धा 2 म्हणजे 3 + 2 डिव्हायडेड बाय 2. कॉमन डिनॉमिनेटर करतो आपण त्याला. काय करत असतो? कॉमन डिनॉमिनेटर. एक्झॅक्टली हीच स्टेप आपण इथं केलेली आहे. आणि मग आता आपण पुढे सॉल्व्ह करूया याला. काय मिळेल आपल्याला इथं बघा? n = बोला. काय मिळालं इथं? r - p प्लस क्यू अगेन मायनस पी डिवायडेड बाय क्यू मायनस पी आणि इथं आपल्याला मिळेल एन. इथं आपल्याला काय मिळेल? एन इक्वल्स टू काय मिळेल एन बघा? आर प्लस क्यू मायनस पी आणि मायनस पी -2p आणि डिवायडेड बाय क्यू मायनस पी. ठीक आहे. आणि ह्याला आपण ही आहे एनची व्हॅल्यू. ही कशाची व्हॅल्यू आहे? एनची. ठीक आहे. येस. ही एनची व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला. मग ही एनची व्हॅल्यू कशात थ्रो करायची आपल्याला? इथं थ्रो करायची. कशामध्ये? याच्यामध्ये एसएनमध्ये. ठीक आहे. देअरफॉर एसएन इक्वल्स टू कशाची व्हॅल्यू घेतोय आता आपण इकडं? एसएन. एसएन इक्वल्स टू एसएनमध्ये थ्रो करूया आपण ती व्हॅल्यू. बोला. एसएन इक्वल टू एसएनचा हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, तर व्हॅल्यू थ्रो करायची. आता आपल्याला मिळाला एन. कोण मिळालाय? एन. मग n/2. एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे? आर प्लस क्यू मायनस 2p. आर प्लस क्यू मायनस 2p डिवायडेड बाय कोण आहे? क्यू मायनस पी. क्यू मायनस पी आणि डिवाइडला कोण असेल याच्या? 2. हा 2 कुठून आला? तर हा जो आहे ना हा आपला, हा आहे आर, सॉरी हा आहे एन. हा काय आहे? एन. तर हा झाला n/2. हा काय झाला इकडं? n/2 आणि मग इंटू काय करतोय आपण? इंटू इंटू काय करतोय आपण? T1 प्लस Tn. बरं T1 म्हणजे कुठली टर्म? फर्स्ट टर्म. ही काय आहे? पी आणि nth टर्म ती काय आहे इथं आपल्याकडं? आर. म्हणजे आपण ह्याला असंही म्हणू शकतो Sn = आर प्लस क्यू मायनस 2p. ह्या 2 ला डिवाइड कुणीच नाही म्हणजे कोण असतो? 1. 2 ला डिवाइड कुणीच नाही म्हणजे कोण असतो? 1. मग हा 2 ह्याला मल्टिप्लाय होतो. तर 2 इंटू क्यू मायनस पी झाला. हा 2 याला जाऊन काय करत असतो? मल्टिप्लाय. मग इथं काय झाला? इंटू पी प्लस आर. पी प्लस आर. ठीक आहे ना? आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. फक्त ह्याच्यात गोष्ट काय आहे, की एसएन इक्वल्स टू हा ब्रॅकेट हा जो बॉक्स करतोय ना मी आता बघा, हा जो बॉक्स आहे ना, हा अगोदर घ्यायचा. म्हणजे काय? आर प्लस क्यू मायनस 2p इंटू पी प्लस आर डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट क्यू मायनस पी. म्हणजे हे प्रूव्ह केलं. ह्याच्यात लास्ट स्टेपला काय केलं? ह्याच्यात काही कन्फ्युजन करून घ्यायचं काही काम नाही. जर माझ्याकडे असेल p/2 इंटू क्यू, p/2 इंटू क्यू, तर ह्याला मी काय म्हणू शकत असतो? p इंटू क्यू/2. म्हणजे पी हा किंवा पीला 2 डिव्हाइड करत असेल, तर त्याला आपण क्यूच्या डिव्हाइडला सुद्धा पाठवू शकतो किंवा ह्यालाच अजून असं म्हणता येतं, PQ डिव्हायडेड बाय 2. हा कन्सेप्ट नीट समजून घ्या तुम्ही. छान कन्सेप्ट सांगितलाय मी इथं ऑलरेडी. हां. हा काय कन्सेप्ट आहे बघा? हा काय कन्सेप्ट आहे बघा परत एकदा? हा कन्सेप्ट काय म्हणतो तुम्हाला? पीच्या डिव्हाइडला 2 असेल, तर मी इकडं क्यूच्या डिव्हाइडला पण टाकू शकतो आणि तसंच मी त्याला कॉमन डिनॉमिनेटर PQ/2 सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे ना? हे कशासाठी सांगितलंय? हे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलेलं आहे. बरोबर आहे? तर हीच गोष्ट इथं मी केलेली आहे. कुठं? याच्यामध्ये बघा इथं. हा समजा माझा P आहे आणि Pच्या डिव्हाइडला काहीतरी आहे. हा पार्ट मी त्याच्या डिव्हाइडला टाकला सेकंड ब्रॅकेटच्या आणि हे सम आपलं प्रूव्ह झालेलं आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या. खूप छान असं सम आहे आणि हे ऑलरेडी विचारलेलं आहे मार्च 2023 मध्ये. परत एकदा सांगतो, 2 मिनिटात जाऊया आपण पुढं. फर्स्ट टर्म दिली होती आपल्याला त्यांनी P. बघा इकडं. फर्स्ट टर्म काय दिली होती त्यांनी आपल्याला? P. हे P. सेकंड टर्म काय दिली होती त्यांनी आपल्याला? Q. सेकंड टर्म काय दिली होती आपल्याला त्यांनी? Q. येस. चलो.
त्याच्यानंतर डिफरन्स शोधला आपण. काय शोधला आपण? डिफरन्स. डिफरन्स काय मिळाला आपल्याला? Q मायनस P. पण मी सुरुवातीला सांगितलं, एस-एनच्या फॉर्म्युल्यात जर सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या असतील, तर आपल्याकडे T1 आहे, आपल्याकडे Tn आहे, पण आपल्याकडे N नाहीये. कोण नाही आपल्याकडे? N. मग आधी आपण N शोधला पाहिजे. काय शोधला पाहिजे आधी आपण? N. कसा शोधणार आपण N? तर Tnचा फॉर्म्युला ठेवला. कशाचा फॉर्म्युला ठेवला? Tnचा. हे सगळं कॅल्क्युलेशन एकदा नीट बघून घ्या. हा P प्लस आहे. इकडे गेला तर काय झाला? मायनस. लेफ्टला पाठवला तर P काय झाला इकडं? मायनस. परत हा Q मायनस P आणि हा N मायनस 1 हा ब्रॅकेट काय करत आहेत? हे दोघं मल्टिप्लाय करत आहेत. हे दोन ब्रॅकेट एकमेकांना काय करत आहेत? मल्टिप्लाय. मग हा इकडं पाठवला तर काय झाला? हा ब्रॅकेट इकडं डिव्हाइड. काय झालं इकडं? तसंच नेक्स्ट स्टेपला हा -1 आहे. हा कोण आहे? -1. तो लेफ्टला आला तर इथं काय झालाय तो? +1. काय झाला इकडं? +1. ह्याचं कॅल्क्युलेशन मी मगाशी सांगितलेलं आहे. तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स केले आपण. आपल्याला व्हॅल्यू मिळाली Nची. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? N. एकदा का N मिळाला तर Nची व्हॅल्यू थ्रो केली आपण SNच्या फॉर्म्युल्यामध्ये. कशाच्या फॉर्म्युल्यामध्ये थ्रो केली आपण? SNच्या. आणि ती व्हॅल्यू कुठे बघा Nची ही आहे Nची व्हॅल्यू. हा राउंड केलेला दिसतो खालचा सगळ्यांना? तर ही कशाची व्हॅल्यू आहे? Nची. तर हा आहे पूर्ण N आणि डिव्हाइडला कोण आला इथं? 2. डिव्हाइडला कोण आला इकडं? 2. तर हा झाला N/2 म्हणजे ही N/2 ची टर्म इथं अशा पद्धतीने मेन्शन केलेली आहे. N/2 काय मेन्शन केली तिला? N/2 आणि T1 प्लस Tn, T1 प्लस Tn, T1 कोण आहे? P आणि R. बाकी बेसिक कॅल्क्युलेशन आहे पाहून घ्या तुम्ही. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा ॲक्चुअली सोपा क्वेश्चन आहे. हा तुम्ही पाहिला पाहिजे किंवा सॉल्व्ह केला पाहिजे. कधी विचारलेला आहे हा? हा कधी विचारला होता क्वेश्चन बघा. मार्च 2020ला. मार्च 2020 म्हणजे जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं आणि ती शेवटची एक्झाम झाली होती तेव्हा. पटकन बघून या. वन पर्सन बॉरोज 4,000 अँड अग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ 500. म्हणजे बघा एका व्यक्तीनं ₹4,000 उसने घेतलेत, बॉरो केलेत आणि त्याला इंटरेस्ट म्हणून किती पे करायचे? 500. म्हणजे आणि हे सगळे पैसे त्याला किती इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे? 10 इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायचे आहेत रिटर्न. म्हणजे टोटल पैसे किती देणार आहे तो? तर 4,000 प्लस 500 म्हणजे सम ऑफ N टर्म्स दॅट इज SN इज इक्वल टू 4,500 हे त्याला टोटल पैसे द्यायचे. बरं हे पैसे जे द्यायचे तर हे किती इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायचे? 10 इन्स्टॉलमेंट्समध्ये. म्हणजे N इक्वल्स टू किती असेल? 10. 10 इन्स्टॉलमेंट्स तो देणार आहे. ईच इन्स्टॉलमेंट इज बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय 10. म्हणजे इथं डिफरन्स जो असेल तर तो -10 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? -10. हे मी तुम्हाला परत एकदा ॲट द एंड ऑफ द प्रॉब्लेम किंवा चेक घेताना मी आवर्जून तुम्हाला सांगेल. व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट? पहिली आणि शेवटची इन्स्टॉलमेंट काय असेल? मी सांगतो तुम्हाला ह्याच्यात गोष्ट काय आहे. टोटल त्याला पैसे किती द्यायचे? 4,500. टोटल पैसे किती द्यायचे? 4,500 आणि हे पैसे कसे द्यायचे? 10 इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायचे. पहिली इन्स्टॉलमेंट जी आहे तर ती मोठी असेल. तिच्यापेक्षा 10ने सेकंड कमी असेल. सेकंडपेक्षा ₹10ने थर्ड वाली इन्स्टॉलमेंट कमी असेल. म्हणजे असे कमी, 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 कमी करत तो पैसे देत जाणार आहे. बघूया आपण. आपल्याला SN दिला आहे. आपल्याला काय दिलं आहे? SN. तर आपण SNचाच फॉर्म्युला लावून टाकायचा. म्हणजे काय फायदा होईल बघा. SN इज इक्वल टू N/2. बघा आपल्याकडे 2 फॉर्म्युले असतात. एक असतं फर्स्ट टर्म प्लस nth टर्म आणि सेकंड असतो तो 2a प्लस n-1d. मग T1 प्लस Tn हा कधी वापरायचा? जर आपल्याला फर्स्ट टर्म माहिती असेल आणि आपल्याला nth टर्म सुद्धा माहिती असेल तरच. मग इथं आपण काय करणार? 2a प्लस n-1 आणि इंटू d. ठीक आहे बघूया आपण. SNची व्हॅल्यू आहे. किती आहे ती? 4,500 आणि N/2. N किती आहे आपल्याकडं? 10 डिव्हायडेड बाय 2. 2a. a माहिती आहे का? अजिबात माहित नाही आपल्याला. N किती आहे आपल्याकडे इथं? 10. सो हा झाला 10-1 आणि डिफरन्स किती आहे आपल्याकडे? -10. बरोबर आहे. मग 10/2 काय झाला? 5. 4,500 इज इक्वल्स टू 5 आणि इथं असेल 2a प्लस बघा हा झाला 9 आणि हा असेल -10. म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल बघा? 4,500 डिव्हायडेड बाय 5. 4,500 डिव्हायडेड बाय 5 इज इक्वल्स टू 2a मायनस 90. काय मिळालं इकडे आपल्याला? 2a मायनस 90. मग इथं आपल्याला काय मिळेल? 900. ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं ना आपण इकडं तर काय मिळेल आपल्याला इकडं? 900 आणि हा -90 इकडे आला तर हा झाला +90 इज इक्वल्स टू 2a. सो इथं आपल्याला मिळेल 2a इज इक्वल्स टू 990. 2a इज इक्वल्स टू 990. सो a इज नथिंग बट 990 डिव्हायडेड बाय 2 आणि मग हे आपल्याला आन्सर जे मिळेल बघा 2 1 जा 2, 2 4 जा
परत 2 9 जा आणि इथे मिळेल आपल्याला 2 5 जा. सो आपल्याला ए किती मिळाला? ए मिळाला 495 किती मिळालं हे आपल्याला? 495 म्हणजे त्याची पहिली जी इन्स्टॉलमेंट असेल, तर ती किती रुपयांची असेल? 495 ची इन्स्टॉलमेंट असेल. आणि त्याने विचारलं व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. अजून काय विचारलं त्यांनी? लास्ट. म्हणजे TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू डी. बघा, लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 10वी इन्स्टॉलमेंट असेल, 10th इन्स्टॉलमेंट असेल. मग आपण इथं काय करणार? T10 म्हणणार. काय म्हणणार आपण इथं? T10. Aची व्हॅल्यू काय आहे? 495. 495 प्लस 10 मायनस 1 आणि डिफरन्स किती इथं सांगितलं आपण? काय सांगितलं आपण? -10. म्हणजे आपल्याला इथं काय मिळेल? T10 10th टर्म 495 प्लस 9 इंटू -10 दॅट इज नथिंग बट T10 इक्वल टू 495 मायनस 90 म्हणजेच 10th टर्म किंवा 10th इन्स्टॉलमेंट 495 मधून 90 गेले 405 म्हणजे त्याची 10वी इन्स्टॉलमेंट किती असेल? 405 रुपीज असेल. म्हणजे ही असेल त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट. ही काय असेल त्याची? बघा एकदा. ही काय असेल त्याची? फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि ही काय असेल त्याची? 10th इन्स्टॉलमेंट असेल. इतका सोपा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन मार्च 2020 मध्ये विचारलेला होता. 3 मार्क्सला वगैरे असेल हा क्वेश्चन. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला बचत गट. काय आहे? महिला बचत गटचा क्वेश्चन आहे. महिला बचत गट आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची कंडिशन आहे. हा प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला लीप इयर हा कन्सेप्ट काय असतं ते सांगेन. लीप इयर कोणाला म्हणायचं? लीप इयर खूप जणांना माहितीच नसतं की लीप इयर कसं ओळखायचं. तुम्हाला लीप इयर सगळ्यांना माहिती आहे किंवा लीप इयरमध्ये 366 डेज असतात, एक दिवस एक्स्ट्रा असतं. हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण लीप इयर कसं ओळखायचं? तर लीप इयरच्या 2 कंडिशन्स, 3 कंडिशन्स असतात ॲक्चुअली. एकतरी त्या लीप इयरला 4 ने डिव्हाईड होतं. बघा मी काय म्हणलो? कशाने डिव्हाईड होतं? 4 ने. आणि जर ते सेंच्युरियन इयर असेल, कसले इयर असेल ते? सेंच्युरियन इयर असेल, तर त्याला बघा, तर त्याला 400 ने सुद्धा डिव्हाईड व्हायला पाहिजे. सेंच्युरियन इयर असेल आणि त्याला कशाने डिव्हाईड व्हायला पाहिजे मग? 400 ने. जसं की समजा 2024 इयर आहे. कुठलं इयर आहे? 2024. तर हे लीप असेल. हे कसलं असेल? लीप. का लीप असेल? कारण की 2024 ला 4 ने डिव्हाईड होतं. कशाने डिव्हाईड होतं? 4 ने. बघा ना, 2024. तर याला आपण म्हणू शकतो 4 ने डिव्हाईड करतोय. 4 1 जा 4, 5 जा, परत 0 जा आणि 4 8 जा. सॉरी 4 6 जा. ठीक आहे. तर 4 ने कंप्लीटली डिव्हाईड झालं याला. पण जर आपल्याकडे असेल 2000, आपल्याकडे काय असेल? 2000. तर 2000 हे कसलं इयर आहे? सेंच्युरियन. म्हणजे सेंच्युरियन म्हणजे काय? 100च्या मल्टिपलमध्ये असायला पाहिजे. कशाच्या मल्टिपलमध्ये असायला पाहिजे? 100च्या. मग हे 100च्या मल्टिपलमध्ये आहे. मग ह्याला सेंच्युरियन इयरला 400 ने सुद्धा डिव्हाईड झालं पाहिजे. कशाने डिव्हाईड झालं पाहिजे म्हटलं मी तुम्हाला? 400 ने सुद्धा ह्याला डिव्हाईड झालं पाहिजे. मग ते कसं होणार? तर ह्याला जर बघा 2000 ला आपण कशाने डिव्हाईड करू शकतो? 400 ने. म्हणजे 0 0 0 0 गेट्स कॅन्सल आणि 4 5 जा 20. तर हे सेंच्युरियन इयर म्हणजे हे लीप असेल. हे कसलं इयर असेल? लीप. पण समजा आपल्याकडे आहे 1900. आपल्याकडे काय आहे? 1900. तर याला आपण 100 न डिव्हाईड करू शकतो. म्हणजे ते सेंच्युरियन आहे. ते काय आहे? सेंच्युरियन इयर आहे. पण याच्यात याला जर आपण 400 ने डिव्हाईड करायचं म्हटलं, कशाने डिव्हाईड करायचं म्हटलं? 400 ने डिव्हाईड करायचं. 0 0 0 0 गेट्स कॅन्सल. पण 19 ला 4 ने डिव्हाईड होते का? तर नाही. तर 1900 हे लीप इयर नाहीये. बघा मी काय म्हणलो? 1900 हे लीप इयर नाहीये. म्हणजे 1900 ला 4 ने डिव्हाईड होतंय का? तर होतंय. 4 ने डिव्हाईड होतंय का? होतंय. 100 ने डिव्हाईड होतंय का? तर होतंय. पण 400 ने होतंय का? तर होत नाही. 400 ने होतंय का? तर होत नाही. म्हणजे 2च कंडिशन लक्षात ठेवायच्या. आता लक्षात घ्या सगळेजण. सगळेजण लक्षात घ्या. काय कंडिशन सांगितलं मी तुम्हाला? नॉर्मल इयर असेल तर त्याला 4 ने डिव्हाईड झालं पाहिजे. नॉर्मल इयर असेल तर त्याला कशाने डिव्हाईड झालं पाहिजे? 4 ने. पण जर ते असेल सेंच्युरियन इयर, कसलं इयर असेल ते? सेंच्युरियन. तर त्याला 400 ने डिव्हाईड झालं पाहिजे. कशाने डिव्हाईड झालं पाहिजे? 400 ने. ठीक आहे. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. आता आपला जो क्वेश्चन आहे त्याच्यात आपल्याला लीप इयरचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. लीप इयरचा कन्सेप्ट काय आहे? बघा, इन अ महिला बचत गट
कविता इन्व्हेस्टेड फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मंथ ₹20 ऑन फर्स्ट डे, ठीक आहे. ₹40 ऑन सेकंड डे, ₹60 ऑन थर्ड डे. And if she saves like this, then what would be her total saving in her month of February 2020? पहिली गोष्ट तर 2020 इयर आहे, सेंच्युरियन नाहीये, म्हणजे नॉर्मल इयर आहे. ह्याला 4 ने डिवाइड होते का? तर होतंय. 4 1 बघा, शेवटचे 2 डिजिट्स 20 आहेत आणि त्या 20ला 4 ने डिवाइड होते, म्हणजे हे 4च्या मल्टिपलमध्ये आहे, म्हणजे हे लीप इयर आहे. हे कसलं इयर आहे? लीप. आता लीप आहे म्हणजे ह्याच्यामध्ये डेज किती असायला पाहिजे? तर लीप इयरचा फेब्रुवारी मंथ हा 30 डेजचा असतो. लीप इयरचा फेब्रुवारी मंथ हा किती डेजचा असतो? 30. म्हणजे त्याच्यात एक दिवस एक्स्ट्रा आलेला असतो. सॉरी, मला असं सांगायचं होतं, लीप इयरमध्ये एक डे एक्स्ट्रा आलेला असतो, म्हणजे त्याचा फेब्रुवारी हा 29 डेजचा असतो, 30 नाही. किती डेजचा असतो? 29. नॉर्मल फेब्रुवारीचा असतो 28 डेजचा असतो. नॉर्मल फेब्रुवारी किती डेजचा असतो? 28. मग लीप इयरमध्ये फेब्रुवारी मंथ हा किती डेजचा होईल? 29. म्हणजे जेव्हा ती कविता सेव्हिंग करते, तर पहिल्या दिवशी म्हणजे A=T1 तिनं पैसे किती सेव्ह केले? ₹20. परत सेकंड डेला म्हणजे T2 किती पैसे सेव्ह केले? ₹40. परत थर्ड डेला म्हणजे T3 किती पैसे सेव्ह केले? 60. सो डिफरन्स काय असेल? T2 मायनस T1 म्हणजे डिफरन्स काय मिळाला आपल्याला? डिफरन्स मिळाला आपल्याला 40 मायनस 20 आणि डिफरन्स असेल आपला 20. डिफरन्स काय असेल? 20. पण अशी किती दिवस तिने सेव्हिंग करणार आहे? तर 29 डेज. मग SN=n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. सो इथं n किती असायला पाहिजे आपला? 29 डेज. ठीक आहे. SN=n किती आपला? 29/2. 2 इंटू a किती आहे आपला? 20 प्लस डेज किती आहेत आपल्याकडं? 29 मायनस 1 इंटू अगेन डिफरन्स कितीचा आहे इथं? 20. सो पहा इथं 29/2, 22 जा 40 प्लस 29 मायनस 1 म्हणजे काय आला इकडं? 28 आणि इंटू 20. सो SN=29/2 आणि इंटू ब्रॅकेट 40 प्लस बघा 28च्या डबल 56 म्हणजे आपल्याला इथं आन्सर मिळाला 560. 560 आणि 40 काय झालं? 600. 29 इंटू 600 डिवायडेड बाय 2. सो 2 1 जा 2 आणि इथं आपल्याला काय मिळेल? 300. काय मिळेल इकडे आपल्याला? 300. 2 0 आहेत, 2 0 आपण देऊन टाकले. 9 3 जा 27 कॅरी आला 2 आणि 2 3 जा 6 6 आणि 2 8 झाला. सो SN=SN= किंवा आपण त्याला S29 पण म्हणू शकतो. S29 29 डेज मधली सेव्हिंग जी आहे, इथं पण आपण असं म्हणायला पाहिजे ऍक्च्युली. S29 डेज मधली सेव्हिंग किती आहे तिची? 8,700. 8,700 अँड दिस इज द करेक्ट आन्सर दॅट वी आर लुकिंग फॉर. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे कविताने त्या मंथमध्ये किती सेव्हिंग केली असेल? तर ती सेव्हिंग केली असेल ₹8,700. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जुलै 2024 ला विचारलेला आहे. हा खूप साधा सरळ सिंपल क्वेश्चन आहे. जुलै 2024 मध्ये विचारलेला. तुम्ही हा क्वेश्चन घरी पण करू शकता. याच्यामध्ये एवढं काय असं खास नाहीये. खूप सिंपल क्वेश्चन आहे तो. ₹2,000 invested at 10% simple interest. Check at the end of every year whether the interest amount is in AP or not. If this is in AP, then find the interest amount after 10 years. खूप कठीण नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. I=P into R into N divided by 100. So I= प्रिन्सिपल अमाऊंट किती आपलं तिकडे? 2000 आहे. रेट किती आहे तिकडं? 10% आहे. सपोज आपण फर्स्ट इयरचा इंटरेस्ट काढतोय. कुठल्या इयरचा इंटरेस्ट काढतोय आपण? फर्स्ट इयरचा. मग फर्स्ट इयरचा इंटरेस्ट काढतोय तर यांची व्हॅल्यू काय असणार? 1 डिवायडेड बाय 100. 0 0 0 0 गेट्स कॅन्सल. I= आपल्याला मिळेल 200. 20 into 10 काय मिळाला? 200. जर आपण सेकंड इयरचा इंटरेस्ट काढतोय तर I= काय होणार आहे त्या केसमध्ये? 2000 इंटू रेट काय? 10
2 इयर्स आहे म्हणून काय घेतलं इकडं 2 आणि डिवायडेड बाय 100. 0, 0, 0, 0 अगेन गेट्स कॅन्सल. सो आय इक्वल टू काय मिळेल बघा 20 इंटू 10 200, 200 इंटू 2 म्हणजे आय इक्वल्स टू काय झाला 400. म्हणजे सांगायचं काय, पहिल्या वर्षी इंटरेस्ट किती होता 200, दुसऱ्या वर्षी किती असेल 400, थर्ड इयरला परत जर काढला तर तो किती मिळेल आपल्याला 600. म्हणजे 200, 400, 600 ही आहे एपी. ही काय आहे एपी. त्यांनी विचारलंय काय, फाइंड द इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 10 इयर्स. 10 वर्षानंतर इंटरेस्ट अमाउंट किती असेल. फाइंड द इंटरेस्ट अमाउंट आफ्टर 10 इयर्स. ठीक आहे ना. मग आपल्याला तिथं काय शोधावं लागणार, इथं म्हणणार आपण ए इक्वल टू 200, डिफरन्स इक्वल टू ह्याच्यात काय असेल अगेन 200. ठीक आहे ना. मग आपल्याला काय शोधावं लागेल T10, 10व्या वर्षातला इंटरेस्ट T10 म्हणजे काय होईल ते ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हो तर आपण याला T10 म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणूया इथं एन. मग इथं होईल ते T10 इज इक्वल्स टू एच व्हॅल्यू किती आपल्याकडे 200, 10 minus 1 into again 200. T10 is equal to 200 plus 9 into 200 आणि T10 is equals to 200 plus 1800 आणि T10 10th टर्म असेल 2000. 10th टर्म काय असेल म्हणजे शेवटच्या वर्षी त्याचा इंटरेस्ट काय झालेला असेल 2000 झालेला असेल. शेवटच्या वर्षी त्याचा इंटरेस्ट काय झालेला असेल. तर शेवटला आपण इथं असं मेन्शन केलं पाहिजे, फाइंड द इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 10 इयर्स. इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 10 इयर्स ते किती असेल 2000 रुपीज असेल. ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता हा, डिटेलमध्ये नाही घेतलेला मी तो. हा जो क्वेश्चन आहे तर ह्याला आपण VIMP म्हटलं पाहिजे. हा प्रीमियम क्वेश्चन आहे. हा ऑलरेडी विचारलेला आहे, पण मी तरी सुद्धा हा क्वेश्चन का घेत आहे, हा जुलै 2023 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पण मी इंटेन्शनली हा क्वेश्चन का घेतोय, कारण सेम टाईपचा अजून एक क्वेश्चन ह्याच्यावरतीच तयार केलेला आहे. बघूया आपण क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 6, पी टाइम्स द पीथ टर्म. येस, हा क्वेश्चन का महत्वाचा आहे, ऍक्च्युली ह्याच्यावरती एक बेस्ड क्वेश्चन आहे. मी आता सांगितलं तुम्हाला, ह्याच्यावरती एक सेम बेस्ड क्वेश्चन आहे आणि तोच किंवा हा रिपीट विचारला सुद्धा जाऊ शकतो. छान क्वेश्चन आहे. बघूया ह्याचं मिनिंग काय आहे. बघा, इफ पी टाइम्स द पीथ टर्म, ते काय म्हणतात, इफ पी टाइम्स द पीथ टर्म म्हणजे कसं असतं बघा, यंथ टर्मला आपण काय म्हणतो, यंथ टर्मला आपण म्हणतो टीएन. यंथ टर्मला काय म्हणतो आपण टीएन. मग पीथ टर्मला काय म्हणणार आपण टीपी. आणि क्यूथ टर्म असेल तर त्याला काय म्हणणार आपण टीक्यू. काय म्हणणार आपण तिला टीक्यू. म्हणजे पी टाइम्स बघा, ही पीथ टर्म असेल आपली टीपी. पीथ टर्म काय असेल आपली टीपी आणि क्यूथ टर्म काय असेल आपली टीक्यू. क्यूथ टर्म काय असेल आपली टीक्यू. पण ते काय म्हणतात पी टाइम्स द पीथ टर्म. पी टाइम्स द पीथ टर्म म्हणजे पी इंटू टीपी. पी इंटू टीपी इज इक्वल टू म्हणजेच इज इक्वल टू क्यू टाइम्स म्हणजेच क्यू टाइम्स ऑफ टीक्यू. क्यू टाइम्स ऑफ टीक्यू हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बर, आपल्याला शो काय करायचंय, आपल्याला शो करायचंय पी प्लस क्यूथ टर्म. काय शो करायचं आपल्याला पी प्लस क्यूथ टर्म ऑफ एन एपी इज 0. म्हणजे काय बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यंथ टर्म आपण काय म्हणतो ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. यंथ टर्मला आपण काय म्हणतो ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग जर ते डोअर फक्त बंद करा ते. मग जर आपल्याकडे असेल पी प्लस क्यूथ टर्म, आपल्याकडे काय असेल पी प्लस क्यूथ टर्म, तर त्याला काय म्हणता येईल टी इंटू पी प्लस क्यू. म्हणजे यंथ टर्मच्या ऐवजी फक्त आपण काय म्हणतोय पी प्लस क्यूथ टर्म. म्हणजे जिथं जिथं एन आहे तिथं तिथं आपण काय थ्रो करणार आहे पी प्लस क्यू इज इक्वल्स टू ए प्लस एनच्या ऐवजी इथं पण काय म्हणणार आपण पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. सो हिला आपण म्हटलं पाहिजे पी प्लस क्यूथ टर्म. हिला आपण काय म्हटलं पाहिजे पी प्लस क्यूथ टर्म. ठीक आहे. हे हिला आपण म्हणतोय पी प्लस क्यूथ टर्म. आणि आपल्याला ऍक्च्युली प्रूव्ह काय करायचंय की ही टर्म जी आहे ही 0 प्रूव्ह करायची. ही टर्म म्हणजे कोणती पी प्लस क्यू टर्म आपल्याला काय प्रूव्ह करायचे 0. मग 0 म्हणजे काय, तर ऍक्च्युली आपल्याला ही टर्म जर 0 असेल तर आपल्याला मिळेल ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी अँड इज इक्वल्स टू 0. हे आपल्याला ऍक्च्युअली प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. सो आता मी एक्झाम्पल इथून चालू करतोय गिव्हन डाटानुसार आणि आपण म्हणूया गिव्हन डाटानुसार आपल्याला त्यांनी दिलंय पी इंटू टी पी इज इक्वल्स टू क्यू इंटू टी क्यू हे दिले आपल्याला त्यांनी. ठीक आहे, फाईन. चलो, पी इंटू टी पी. टी पी म्हणजे काय
इन स्क्वेअर ब्रॅकेट ए प्लस पी मायनस 1 इंटू डी अगेन इंटू क्यू इंटू टी क्यू म्हणजे काय ए प्लस क्यू मायनस 1 इंटू डी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथं काय मिळेल आपल्याला पी इंटू ए त्याला आपण म्हटलं ए पी पी इंटू ए काय झाला ए पी प्लस इथं काय मिळेल बघा पी इंटू पी मायनस 1 इंटू डी इज इक्वल्स टू क्यू इंटू ए दॅट इज नथिंग बट ए क्यू परत प्लस क्यू इंटू क्यू मायनस 1 इंटू डी असं काहीतरी मिळालं आहे आपल्याला. याला प्रॉपरली सॉल्व करू ए पी प्लस पी इंटू पी आतमध्ये आपल्याला मिळेल पी स्क्वेअर मायनस पी इंटू डी इज इक्वल्स टू ए क्यू प्लस क्यू इंटू क्यू हा झाला ब्रॅकेट क्यू स्क्वेअर मायनस क्यू अगेन इंटू डी. याला अजून आपण प्रॉपरली सॉल्व करू. इथे मिळेल आपल्याला ए पी प्लस पी स्क्वेअर इंटू डी इज नथिंग बट पी स्क्वेअर डी मायनस पी इंटू डी म्हणजेच मायनस पी डी इज इक्वल्स टू ए क्यू प्लस क्यू स्क्वेअर इंटू डी इज नथिंग बट क्यू स्क्वेअर इंटू डी मायनस क्यू इंटू डी. ह्याच्या लेफ्ट साईडला जेवढ्याही टर्म्स आहेत त्या सगळ्या आपण राईट साईडला शिफ्ट करतोय. कुठल्या साईडला शिफ्ट करतोय आपण राईट साईडला. जर ह्या राईट साईडला शिफ्ट केल्या तर आपल्याला काय मिळेल बघा ए पी मायनस ही ए क्यू तिच्या जवळ घेतो मग ती झाली मायनस ए क्यू ती टर्म काय झाली आता आपल्याकडे मायनस ए क्यू परत ही कोण आहे प्लस पी स्क्वेअर डी. बघा मी काय करतोय ॲक्च्युअली मी हे असं करतोय ए पीला ए पीच ठेवली पी स्क्वेअर डीला पी स्क्वेअर डीच ठेवली आणि मायनस पी डीला पण मी मायनस पी डीच ठेवणार. ठीक आहे मग ते काय करता येईल आपल्याला मायनस पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर डी आणि ही क्यू स्क्वेअर डी इकडे आले तर मायनस क्यू स्क्वेअर डी परत इथं कोण आहे आपल्याकडं मायनस पी डी आपल्याकडे कोण आहे इथं मायनस पी डी मग तिला घेतला मायनस पी डी आणि हा मायनस क्यू डी लेफ्टला आला तर प्लस क्यू डी अँड इज इक्वल्स टू इथं 0. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ह्या अंडरलाईन केलेल्या ज्या टर्म्स आहेत ना अंडरलाईन केलेल्या ह्या लेफ्ट साईडला होत्या त्यांना लेफ्ट साईडलाच ठेवलंय आणि ज्यांना अंडरलाईन नाही केलेलं ज्या टर्म्सला अंडरलाईन नाही केलेलं त्या कुठून कुठे आल्यात त्या राईट साईडवरून लेफ्टला गेल्यात त्यांना अंडरलाईन केलेलं नाहीये. मग इथं आपल्याला काय मिळेल कॉमन मिळेल ए यांच्याकडे कॉमन काय मिळेल ए. कॉमन जर ए घेतला आपण तर आपल्याला मिळेल ए इंटू ब्रॅकेट पी मायनस क्यू ए इंटू ब्रॅकेट पी मायनस क्यू. इथं कॉमन काय मिळेल आपल्याला इथं मिळेल पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि बाहेर कोण निघाला डी. बघा कॉमन राईट साईडला काढला किंवा इथं कॉमन अगोदर काढला तर त्याने काही फरक पडत नाहीये. कॉमन राईट साईडला काढला किंवा लेफ्ट साईडला काढला त्याने काही फरक पडत नाहीये. आता उरला कोणी इथं ह्यांच्याकडे इंटेन्शनली मी मायनस कॉमन घेतोय. काय कॉमन घेतोय मायनस आणि डी कॉमन घेतोय. काय कॉमन घेतोय मायनस आणि डी. मायनस डी घेण्याचं रिझन काय बघा हा मायनस आणि हा डी जर बाहेर आला तर आतमध्ये राहणार पी. काय राहणार आतमध्ये पी. हा प्लस आहे पण मायनस कॉमन घेतलाय मग हा मायनस काय होणार क्यू. म्हणजे मायनस कॉमन हीच सगळ्यात की स्टेप आहे बरं का. ही जी स्टेप आहे ना ह्या एक्झाम्पल मधली ही सगळ्यात महत्वाची अशी की स्टेप आहे ही वाली. मायनस डीच कॉमन घेतलाय का मायनस डी कॉमन घेण्याच्या पाठीमागे रिझन असं आहे की सगळ्यांकडं पी मायनस क्यू पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर पी मायनस क्यू असे ब्रॅकेट्स तयार झाले. बरोबर आहे का हे असे ब्रॅकेट्स तयार झाले. इथं काय करता येईल आपल्याला ए इंटू पी मायनस क्यू प्लस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरला आपण म्हणतो पी प्लस क्यू पी मायनस क्यू. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे ए प्लस बीचा पी मायनस क्यू आणि इथं कोण असेल डी मायनस अगेन डी इंटू पी मायनस क्यू अँड इज इक्वल्स टू 0. इथं काय केलं आपण हा जो पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आहे हा कोणती टर्म आहे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर हिला ब्रेक केलं अशा पद्धतीनं ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आणलं त्याला. जर आता आपण नीट ऑब्झर्व केलं ना तर इथं 3 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत इथं 3. कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत बघा 3. ही फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म. लक्षात आलंय किती टर्म्स आहेत आपल्याकडे इथं 3 टर्म. कसं काय म्हटलं
ही फर्स्ट टर्म मल्टिप्लिकेशन संपलं, पुन्हा ॲडिशन चालू झाली. परत ही सेकंड टर्म मल्टिप्लिकेशन संपलं, पुन्हा सबट्रॅक्शन चालू झाली आणि ही थर्ड टर्म. ह्या तिन्ही टर्म्सकडे एक गोष्ट कॉमन आहे. कोणती गोष्ट कॉमन आहे? पी मायनस क्यू. कोणती गोष्ट कॉमन आहे यांच्याकडं? पी मायनस क्यू. मग आपण सगळ्यांचा काय कॉमन घेतला पाहिजे इथं? पी मायनस क्यू. बघा सगळ्यांचा जर कॉमन पी मायनस क्यू आपण बाहेर काढला, एक ब्रॅकेटच बाहेर काढला. पी मायनस क्यू एक ब्रॅकेटच आपण बाहेर काढलेला आहे. ठीक आहे. बघा मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला, ह्या सगळ्यांकडून काय कॉमन काढायचं आपल्याला? पी मायनस क्यूचा ब्रॅकेट. मग काय होणार? आतमध्ये मी मुद्दाम स्क्वेअर ब्रॅकेट दिला. इथून पी मायनस क्यू बाहेर निघाला इथं, तर इथं आपल्याकडे कोण उरला? ए. कोण उरला इकडे आपल्याकडे? ए. तसंच 1, 2, 3 तर हा पी मायनस क्यू बाहेर आला, तर प्लस आपल्याकडे उरला पी प्लस क्यू इंटू डी सेकंड टर्ममधून. आणि इथं पण पी मायनस क्यूब आपला बाहेर निघाला, तर आतमध्ये काय राहणार आहे? मायनस डी अँड इज इक्वल्स टू 0. हां, तर आता आपण आलोय इम्पॉर्टंट अशा पॉइंटला आलोय. म्हणजे समथिंग इंटू समथिंग. ॲक्चुअली इथं काय आहे? इथं 2 टर्म्स आहेत बघा. किती टर्म्स आहेत? 2. ही फर्स्ट टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. बरोबर आहे? मग ह्या 2 टर्मचा प्रॉडक्ट काय आलाय? 0. 2 टर्मचा प्रॉडक्ट काय आलाय? 0. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर 2 टर्मचा प्रॉडक्ट 0 असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण बघत होतो. जर 2 टर्मचा प्रॉडक्ट 0 असेल, तर आयदर फर्स्ट टर्म 0 असते ऑर सेकंड टर्म 0 असते. म्हणजे तुम्हाला हे आठवत असेल, जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचो, तेव्हा आपण म्हणायचो x प्लस 3 इंटू एक्स मायनस 5 इक्वल टू 0. असं जर आलं तर धिस इंटू धिस इक्वल टू 0. त्या केसमध्ये आपण काय म्हणायचो? एक्स मायनस 3 इक्वल टू 0 असेल ऑर एक्स मायनस 5 इक्वल टू 0 असेल. बरोबर आहे ना? हीच स्टेप एक्झॅक्टली आपल्याला इथं अप्लाय करायची आहे. कुठे? इथं अप्लाय करायची आहे. बघा. ठीक आहे. मग आपण असं म्हटलं की इथे घेईन मी मुद्दाम. आपण जर असं म्हटलं की पी मायनस क्यू 0 असू शकेल. काय असू शकेल? पी मायनस क्यू 0 असू शकेल. जर बघा पी मायनस क्यू जर 0 असेल, तर आपल्याला काय मिळणार? पी इक्वल टू क्यू. आपल्याला काय मिळणार? पी इक्वल टू क्यू. पण त्यांनी क्लिअरली इथं काय सांगितलंय? की पी इज नॉट इक्वल्स टू क्यू. त्यांनी इथं क्लिअरली काय सांगितलं इकडं? पी इज नॉट इक्वल्स टू क्यू. म्हणजे पी आणि क्यू हे इक्वल नाहीयेत. म्हणजेच ही टर्म 0 नाही असू शकत. कोणती टर्म 0 नाही असू शकत? पी मायनस क्यू ही 0 असू शकत नाही. म्हणजेच पी इक्वल टू क्यू असू शकत नाही. म्हणजे ही पॉसिबिलिटी तर कॅन्सल झाली. म्हणजे कोणती पॉसिबिलिटी कॅन्सल झाली? सिन्स पी मायनस क्यू should not be equals to 0. P minus Q should not be equals to 0. Therefore, कारण हे आहे आपल्याला गिवन. हे काय आहे आपल्याला? गिवन. मग 0 कोण असेल? तर ही टर्म 0 असेल. ही टर्म काय असेल? 0. ही टर्म कोण आहे? Therefore, कोण आहे ती टर्म? A प्लस P मायनस क्यू P प्लस क्यू. ठीक आहे ना? ह्याच्यातून अजून आपल्याला काहीतरी कॉमन पण काढता येईल. P प्लस क्यू इंटू डी मायनस डी अँड इज इक्वल्स टू 0. काय मिळालं बघा इथं आपल्याला? ही टर्म काय असेल म्हटलं मी तुम्हाला? 0. कोण आहे ही टर्म? ए प्लस पी प्लस क्यू इंटू डी मायनस डी इक्वल्स टू 0. पण ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे एवढी आणि ही थर्ड टर्म आहे. तर ह्या सेकंड आणि थर्ड टर्मकडे कॉमन कोण मिळतोय? तर डी मिळतोय. ही एक स्टेप मुलांना बऱ्याचदा लक्षात येत नाही. सेकंड आणि थर्ड टर्मकडे कॉमन कोण मिळतोय आपल्याला? डी. देअरफॉर मी आता असं म्हटलं पाहिजे ए प्लस ब्रॅकेटमध्ये बघा, ब्रॅकेटच्या बाहेर मी डी घेतला तर इक्वल टू काय मेन्शन करणार? 0. काय मेन्शन करणार? 0. तर इथं काय आला पाहिजे? पी प्लस क्यू. डी बाहेर घेतलाय तर काय राहिला? पी प्लस क्यू. मायनस डी मधला डी बाहेर घेतलाय तर इथं काय उरला पाहिजे? मायनस. काय उरला पाहिजे? मायनस. हे ऍक्च्युअली बऱ्याचदा मुलांच्या लक्षात येत नाही. मी परत एकदा आवर्जून सांगतोय मी ही स्टेप. ए प्लस हो तर मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. इथं पण मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. बघा इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकला डी अँड इक्वल्स टू 0. सेकंड आणि थर्ड टर्मचा डी बाहेर घेतलाय. सेकंड आणि थर्ड टर्मचा काय बाहेर घेतलाय? डी. आतमध्ये काय राहणार? पी प्लस क्यू आणि मायनस 1. पी प्लस क्यू आणि मायनस 1. यालाच छान पद्धतीने लिहिलं तर आपल्याला मिळालं ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 आणि इंटू डी अँड इज इक्वल्स टू 0. आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तुम्ही, तर तुम्हाला इथं हे सेम दिसेल बघा. हा पार्ट आणि हा पार्ट तुम्हाला सेम दिसतोय किंवा हा पार्ट सेम दिसतोय तुम्हाला. बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली प्रूव्ह काय करायचं होतं? ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इक्वल टू 0. का बरं? P
पी प्लस क्यूथ टर्म, कुठली टर्म? पी प्लस क्यूथ टर्म ही कशी आहे? 0 आहे. ही कशी आहे? 0 आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सगळ्यांना क्लिअर आहे? फाईन. ठीक आहे. हे सम तुम्ही एकदा बोर्डवरती बघून घेऊ शकता. डिटेलमध्ये दिलंय. मी परत एकदा एक्सप्लेन करेन. ॲक्चुअली बराचसा वेळ आपण ह्या एक्झाम्पलसाठी दिलेला आहे. का एक्झाम्पलसाठी वेळ दिलेला आहे ह्याच्यासाठी? कारण की हे सम थोडंसं इम्पोर्टंट आहे आणि ह्याच्यावरतीच बेस्ड अजून एक सम आहे आणि प्रॉब्लेम सेटमध्ये जर मुलांना कुठल्या समची अडचण येते, डाऊट येतो, तर ह्याच समचा येतो. बघा, त्यांनी सांगितलं होतं पी टाइम्स द पीथ टर्म, पी टाइम्स द पीथ टर्म म्हणजे काय? पी इंटू टीपी म्हणजेच काय? पी इंटू टीपी हे इक्वल आहे कुणाशी? क्यू टाइम्स द क्यूथ टर्म सोबत. क्यू टाइम्स द क्यूथ टर्म म्हणजे काय झालं ते? क्यू इंटू टी क्यू. काय झालं ते? क्यू इंटू टी क्यू. मग पुढे आपण काय केलं? nth टर्मचा फॉर्म्युला मेन्शन केला इथं. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. nth टर्म जशी असते तशीच पी प्लस क्यूथ टर्म असते. तशीच कुठली टर्म असते? पी प्लस क्यूथ टर्म. मग तिला म्हटलं आपण टीपी प्लस क्यू. तिला आपण काय म्हटलं? टीपी प्लस क्यू. मग आपल्याला काय मिळाली ती? ए प्लस एनच्या ऐवजी कोण आला? पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. आणि ही टर्म आपल्याला 0 प्रूव्ह करायची आहे. म्हणजे 0 काय प्रूव्ह करायचंय? टी पी प्लस क्यू म्हणजे किंवा टी पी प्लस क्यू हा 0 प्रूव्ह करायचा. म्हणजेच ही RHS 0 असली पाहिजे. म्हणजेच कोण 0 असली पाहिजे? ए प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी हे हा पार्ट काय आला पाहिजे? 0. मग त्यांनी दिलेल्या ह्याच्यानुसार आपण पुढे गेलो. पी टाइम्स टीपी क्यू इंटू टी क्यू. टीपी म्हणजे काय? तर हे. टी क्यू म्हणजे काय? तर हा ब्रॅकेट. मल्टिप्लिकेशन केलं. पीने एला मल्टिप्लाय केला, ए पी मिळाला. पीने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय केला, तर हा मिळाला. क्यू इंटू ए क्यू. क्यू इंटू धिस टर्म, क्यू इंटू क्यू मायनस 1 इंटू डी. परत एपीला एपी तसाच आहे. पी इंटू पी, पी स्क्वेअर. पी इंटू 1 पी. डी आहे तसाच ठेवलाय. ए क्यूला काय घेतला? ए क्यू. क्यू इंटू क्यू काय झाला? क्यू स्क्वेअर. क्यू इंटू 1 काय झाला? क्यू. आणि डी आहे तसाच ठेवलाय. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा आता परत एपीला काय ठेवलाय? एपीच ठेवलाय. एपीला काय ठेवलं इथं? एपी. पण पी स्क्वेअर इंटू डी हा झाला पी स्क्वेअर डी. हा काय झाला? पी स्क्वेअर डी. हा मायनस पी आणि हा डी मल्टिप्लाय होऊन काय झाला? मायनस पी डी. काय झाला इथं? मल्टिप्लाय होऊन मायनस पी डी. ए क्यूला काय झाला? ए क्यू. क्यू स्क्वेअर इंटू डीचा काय झाला? क्यू स्क्वेअर डी. मायनस क्यू इंटू डी म्हणजेच काय झाला? मायनस क्यू डी. म्हणजेच काय झाला? मायनस क्यू डी. आता बघा इथं जे अंडरलाईन ऑलरेडी करून ठेवलेल्या टर्म्स आहेत ना लेफ्ट साईडच्या, तर त्यांना तसंच इथं होल्ड करून ठेवलेलं आहे आणि जेवढ्या 3 टर्म्स ज्या होत्या ह्या राईट साईडच्या त्यांना सगळ्यांना पिक केलंय आणि लेफ्टला टाकलंय. कुठे टाकलंय? लेफ्टला. ही ए क्यू लेफ्टला आली तर इथं झाली ती मायनस ए क्यू. इथं काय झाली ती? हा क्यू स्क्वेअर डी इकडे आला तर तो काय झाला? मायनस क्यू स्क्वेअर डी आणि हा मायनस क्यू डी इथे आला तर तो काय झाला? प्लस क्यू डी. बघा इथं महत्वाची स्टेप काय आहे? ह्या दोघांकडे कॉमन आहे ए. कॉमन कोण आहे? ए. मग ए बाहेर घेतला इथं तर आतमध्ये उरला पी मायनस क्यू. आतमध्ये कोण उरला? पी मायनस क्यू. तसंच तसंच इथं जर आपण बघितलं ह्याच्याकडे डी आहे, याच्याकडे डी आहे, तर तो डी राईटला घेतला. राईटला घेतला किंवा लेफ्टला घेतला काही फरक पडत नाही. तर आतमध्ये कोण उरला इकडं? पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. मायनस पी डी आणि क्यू डी. इंटेन्शनली ह्या टर्म कडून आपल्याला कॉमन घ्यायचा आहे. मायनस डीच कॉमन घ्यावा लागेल. काय कॉमन घ्यावा लागेल? जर तुम्ही डी घेतला तर तिथं उरतो मायनस पी प्लस क्यू. काय उरतो तिथं? मायनस पी प्लस क्यू. आणि आपल्याला पाहिजे प्रत्येक वेळी पी मायनस क्यू. काय पाहिजे आपल्याला प्रत्येक वेळी? पी मायनस क्यू. म्हणून मायनस डी बाहेर घेतला तर आतमध्ये उरला पी मायनस क्यू. आतमध्ये काय उरला? पुढे सगळ्यांकडून परत पी मायनस क्यू कॉमन घेतलाय. पण त्यांनी सांगितलं होतं इथं बघा इथं आपल्याला काय मिळाला? पी मायनस क्यू कॉमन मिळाला आणि हा एक ब्रॅकेट उरला. त्यांनी सांगितलं होतं की बाबा पी आणि क्यू हे इक्वल असू शकत नाहीत. म्हणजेच पी मायनस क्यू हा 0 असू शकत नाही. मग 0 कोणता पार्ट असेल? हा सेकंड पार्ट 0 असेल. सेकंड पार्ट म्हणजेच कोण? ए प्लस पी इथं. ठीक आहे. बघा ह्या 3 टर्म्स आहेत म्हटलं मी इथं. किती टर्म्स आहेत इथं? 3. कोणत्या कोणत्या 3 टर्म्स आहेत बघितलंय तुम्ही. ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे आणि ही कसली आहे? थर्ड टर्म. सेकंड आणि थर्ड टर्मकडे अजून कॉमन कोण आहे? तर डी आहे. तर सेकंड आणि थर्ड थर्ड टर्मचा डी बाहेर घेतला, स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, एक्सपान्शन केलं आणि तो आपल्याला मिळाला 0. तो काय मिळाला आपल्याला? 0. बघा ना इथं. इथं काय मिळालं आपल्याला? 0. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो देअरफॉर टी पी प्लस क्यू इज इक्वल टू 0 आहे. इज इक्वल्स टू काय आहे? 0 आहे. आणि हा झाला आपला प्रूफ. आणि हा जर क्वेश्चन विचारला गेला तर हा क्वेश्चन तुम्हाला किती मार्क्सला विचारला जाईल? 4 मार्क्सला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण तशाच टाईपचा आहे. इफ द सम ऑफ पी टर्म्स ऑफ एन पी इज इक्वल टू सम ऑफ क्यू टर्म्स देन शो दॅट सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. हा क्वेश्चन घेण्याच्या पाठीमागचं इंटेन्शन हे आहे.
ऑलमोस्ट सेमच क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन सुद्धा कधी विचारला गेलेला आहे बघा तुम्ही इकडं. हा क्वेश्चन सुद्धा कधी विचारलेला आहे, तर हा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला जुलै 2022 मध्ये. जुलै 2022 मध्ये क्वेश्चन विचारला आहे. काय म्हणतो क्वेश्चन? सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स. सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ही इक्वल आहे कोणासोबत? sum of first q terms, then show that sum of its first p plus q terms is equals to 0. म्हणजे गिवन पार्ट काय बघा, गिवन पार्ट आहे सम ऑफ p terms is equals to sum of q terms. सम ऑफ p terms is equals to sum of q terms. हे आहे गिवन आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? सम ऑफ p प्लस q इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. बघूया आपण सम ऑफ p प्लस q इक्वल्स टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? 0. फाईन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा, एस-एनचा फॉर्म्युला काय असतो? n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी अँड हा फॉर्म्युला असतो एस-एनचा. थोडंसं छान हँडरायटिंग करूया आपण म्हणजे सर्वांना कळेल असं. हां. n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी हा फॉर्म्युला असतो आपला. बरोबर आहे. मग एस-पीसाठी तो फॉर्म्युला काय बनेल? तर p/2 बनेल. एस-पीसाठी तो फॉर्म्युला काय बनेल? p/2 इंटू आतमध्ये काय होईल? 2a प्लस ए-पी तर तीच आहे. p-1 इंटू डी इज इक्वल्स टू एस-क्यूसाठी तो फॉर्म्युला काय बनेल? बघा, नीट आहे का? हे काय करतोय मी? एस-एनसाठी म्हणजे एन टर्मसाठी हा फॉर्म्युला होता. एन टर्मसाठी फॉर्म्युला काय होता? हा. म्हणजे जिथं-जिथं एन आहे, तर ते काढून आपल्याला काय कशाने रिप्लेस करावं लागलं? पीने. कशाने रिप्लेस करावं लागलं? पीने. तसंच जिथं-जिथं एन आहे, तिथं आता आपण रिप्लेस कशाने करणार? क्यूने. q/2 इंटू अगेन 2a प्लस q-1 इंटू डी. ठीक आहे ना? आता तुम्ही म्हणाल, सर ए आणि डी का नाही बदलले? कारण त्यांचं म्हणणं काय आहे, की एकच एपी आहे. एकच एपी आहे आणि त्या एपीच्या पी टर्म आणि क्यू टर्म ह्यांची सम सेम आहे. पी टर्म आणि क्यू टर्मची सम कशी आहे? सेम. बघूया आपण ते. हां, चला आता बघा हा 2 आणि हा 2 डायरेक्टली कॅन्सल होऊ शकतो. का बरं कॅन्सल होऊ शकतो? हा 2 पूर्ण राइट साइडचा डिव्हाइडला आहे. तिकडे गेला तर काय होणार आहे? तो मल्टिप्लाय. मग तो कॅन्सल आउट करू शकतो आपण. तर आता आपल्याकडे जो काही पार्ट उरलाय त्याचं मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. काय उरलंय आपल्याकडे? पी इंटू 2a त्याला आपण म्हणलो 2ap त्याला आपण काय म्हटलो? 2ap हा p ईच टर्मला मल्टिप्लाय करतोय अशा पद्धतीनं. नेक्स्ट काय होईल ते? प्लस p इंटू p-1 इंटू डी इज इक्वल्स टू अगेन q इंटू 2a म्हणजेच काय? 2aq प्लस q इंटू q-1 इंटू अगेन डी. सेम टाईपचं सम तयार झालंय. याला आपण छान पद्धतीनं सॉल्व्ह करतोय. 2ap प्लस p इंटू p ब्रॅकेटमध्ये p² मायनस p इंटू डी इज इक्वल्स टू 2aq प्लस q² मायनस q इंटू डी परत 2ap प्लस p² इंटू डी मायनस pd इज इक्वल टू 2aq प्लस q² मायनस qd. ठीक आहे. हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण काय करणार आहे? जसं मगाशी केलं होतं, तसंच ह्या सगळ्या राइट साइडच्या टर्म आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करणार आहे. मग छान पद्धतीने करूया त्याला 2ap मायनस 2aq म्हणजे ही जी टर्म आहे, तर ती तिच्या सेम टाइपच्या समला आपण क्लोज दिली. इथं काय आहे परत p²d मग हा q²d इकडे जाऊन काय झाला? मायनस q²d. हा कोण आहे? मायनस pd. हा qd इकडे आला तर काय होणार आहे? प्लस. मग तो झाला प्लस qd अँड इज इक्वल्स टू 0. म्हणजे बघा ह्याच्याकडे आपल्याकडे कॉमन काय मिळणार आहे? तर 2a कॉमन मिळाला. काय कॉमन मिळाला? 2a. आतमध्ये काय राहिला? p मायनस q. ह्यांच्याकडे काय कॉमन मिळणार आहे? प्लस डी मिळाला. कॉमन काय मिळाला? डी. मग आतमध्ये काय राहणार? p² मायनस q² आणि यांच्याकडे काय कॉमन मिळणार आहे आपल्याला? मायनस डी. काय कॉमन मिळणार आहे इथं? मायनस डी जसं मगाशी घेतला होता. आतमध्ये काय राहिला? p मायनस q इक्वल टू 0. हीच सगळ्यात महत्त्वाची आणि की स्टेप आहे. मी खूपदा सांगितलं ह्याच्या अगोदर पण हा मायनस डी काढणं ही सगळ्यात की स्टेप आहे. बरं, प्रत्येक वेळी आपण मायनस डीच का कॉमन काढतोय? तर आपल्याला ईच टाईम p-q, p-q, p-q असा ब्रॅकेट पाहिजे म्हणून काढतोय. परत आता इथं आपल्याला काय मिळालं मग? इथं आपल्याला काय मिळालंय? येस. चलो. इकडे आपल्याला मिळालेलं आहे 2a p-q
हे बघूया आपण नंतर. 2a p मायनस क्यू. त्याच्यानंतर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरला आपण म्हटलं पाहिजे p प्लस क्यू इंटू p मायनस क्यू इंटू डी मायनस अगेन d इंटू p मायनस क्यू अँड इज इक्वल्स टू 0. आपण ह्या टर्मकडून आणि ह्या टर्मकडून p मायनस क्यू कॉमन घेतला बाहेर. तर इथे मिळाला आपल्याला p मायनस क्यू. आतमध्ये काय उरणार? हा 2a, हा कोण आहे इथं 2a प्लस हा कोण आहे आपल्याकडे p प्लस क्यू आणि इथला d आणि ह्यांच्याकडचा पण p मायनस क्यू बाहेर ड्रॉ केला आहे. तर इथं काय उरला d अँड इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर आता ठीक आहे. त्यांनी क्लिअरली परत एकदा तेच सांगितलंय. की p मायनस क्यू हा 0 असू शकत नाही. काय सांगितलंय त्यांनी? p मायनस क्यू हा 0 असू शकत नाही. ठीक आहे ना? हे बघा. इकडे त्यांनी सांगितलं होतं इथं. काय सांगितलं होतं इथं त्यांनी? p शुड नॉट बी इक्वल्स टू क्यू. p शुड नॉट बी इक्वल्स टू क्यू. म्हणजे आपण असं म्हटलं पाहिजे p मायनस क्यू शुड नॉट बी इक्वल्स टू 0. हे आहे गिवन. हे काय आहे? गिवन. देअरफॉर हा पार्ट 0 असू शकत नाही. मग कोणता पार्ट 0 असेल? 2a प्लस p प्लस क्यू तर डी झालाय माझ्याकडून इंटू डी मायनस डी इक्वल टू 0 असेल. मग काय तयार झाला इथं? 2a प्लस परत ह्याच्याकडे आणि ह्याच्याकडे कोण कॉमन आहे? तर डी. मग परत एक ब्रॅकेट टाकला, p प्लस क्यू घेतला आणि -1 घेतला आणि इथं घेतला डी इज इक्वल्स टू 0. आता खूप जणांच्या लक्षात ही स्टेप येत नाही. कुठली स्टेप? ही स्टेप येत नाही. काय केलंय बघा एकदा व्यवस्थित. सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अंडरलाईन केलेली आहे मी. त्यांचा डी बाहेर टाकला. कोण बाहेर टाकला? डी. मग सेकंड टर्मचा काय राहणार आहे इथं? p मायनस क्यू राहणार आहे. काय राहणार आहे इथं? p मायनस क्यू. आणि डी बाहेर गेल्यामुळं तिथं उरला फक्त -1. कोण उरला फक्त? -1. ठीक आहे ना? आणि मग आता आपल्याला मिळाला 2a. आता आपल्याला काय मिळाला? येस 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. ही स्टेप आपल्याला मिळालेली आहे. ह्या स्टेपचा यूज काय बघा? जर आपण एन पुट करतोय. काय पुट करतोय आपण? एन किंवा p प्लस क्यू मगाशी सांगितल्याप्रमाणे. जर आपण एनचा फॉर्म्युला अप्लाय केला. कशाचा फॉर्म्युला अप्लाय केला? एनचा. एनचा फॉर्म्युला काय असतो? एन इक्वल टू n/2 परत 2a परत n-1 इंटू डी. बरोबर आहे. मग इथं जर आपण म्हटलं p प्लस क्यू. काय म्हटलं इथं आपण? p प्लस क्यू. म्हणजे जिथं n आहे तिथं काय थ्रो करतोय आपण? p प्लस क्यू. मग nच्या ऐवजी काय म्हणणार आपण इथं? p प्लस क्यू डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. जिथं n आहे तर n ला बघा ना आपण इथं काय थ्रो केलं n ला? बघा n ला काय थ्रो केलंय? p प्लस क्यू. तसंच इथं n ला काय थ्रो केलं? p प्लस क्यू. तसंच पुढे सुद्धा तेच करणार आहे आपण. म्हणजे काय होईल आता इथं ब्रॅकेटमध्ये 2a प्लस nच्या ऐवजी कोण आला? p प्लस क्यू मायनस 1 इंटू डी आणि थोड्या वेळासाठी तुम्ही नीट बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कडे. कशाकडे? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कडे. इक्वेशन 1 काय म्हणतं? 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 इंटू डीचं आन्सर असतं 0. आन्सर काय असतं? 0. ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये थ्रो केली. कशामध्ये थ्रो केली आपण? इक्वेशन 2 मध्ये. तर काय होईल? हा पार्ट पूर्ण 0 होऊन जाईल. हा पार्ट पूर्ण काय होऊन जाईल? 0. म्हणजे आपल्याला काय मिळेल? आपल्याला काय मिळेल? p प्लस क्यू इज इक्वल टू p प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इंटू 0 इंटू काय मिळेल? 0. दॅट इज नथिंग बट देअरफॉर p प्लस क्यू इज इक्वल टू 0. हे आता आपण प्रूव्ह केलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हे आता आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे.
हे खूप इम्पोर्टंट असे 2 सम होते, ज्याच्यामध्ये मुलांना खूप वेळेस डाऊट असतो. तुम्ही हे एकदा डिटेलमध्ये पूर्ण बोर्ड पाहून घ्या असा. ठीक आहे. तो हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? व्हिच टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन व्हिच टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन 20, 19 इंटिजर 1/4 त्याच्यानंतर आहे इकडं 18 इंटिजर 1/2 आणि 17 इंटिजर 3/4 डॉट, डॉट, डॉट इज द फर्स्ट निगेटिव्ह टर्म, इज द फर्स्ट निगेटिव्ह टर्म. म्हणजे आपल्याला एक एपी दिले आणि ह्या एपीची फर्स्ट निगेटिव्ह टर्म किती नंबरला येईल हे विचारलंय. व्हिच टर्म म्हणजेच किती नंबरची टर्म ही निगेटिव्ह असेल आणि ती फर्स्ट निगेटिव्ह टर्म असेल ह्या एपीमध्ये, असा क्वेश्चन आहे. तर बघा, नेहमी आपण जेव्हा एक एक एक्झाम्पल घेऊया आपण. 2 त्याच्यानंतर सपोज असं मी घेतलं एक्झाम्पल 8, 6, 4, 2, 0, -2, -4 तर ही सुद्धा एक एपी आहे. ही सुद्धा एक काय आहे? एपी. मग ह्या एपीमध्ये काय झालं, की -2 ही फर्स्ट निगेटिव्ह टर्म आहे. -2 ही काय फर्स्ट निगेटिव्ह टर्म. ही किती नंबरची टर्म आहे? तर 6th नंबरची टर्म आहे. 6th नंबरची टर्म आहे. म्हणजे काय? ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे, ही थर्ड टर्म आहे, ही फोर्थ आहे आणि ही फिफ्थ टर्म आहे. म्हणजे हे सगळे नंबर काय इंडिकेट करतात? एन इंडिकेट करतात. काय इंडिकेट करतात? एन. म्हणजे एन काय इंडिकेट करतं? की कितव्या नंबरची टर्म आहे? फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे. त्याचंच मीनिंग काय? एन हा नेहमीच काय असतो? नॅचरल नंबर असतो. एन हा नेहमीच काय असतो? नॅचरल नंबर असतो. हे लक्षात घ्यायची गोष्ट आहे आपल्याला हे एक्झाम्पलसाठी. एन हा कसा असेल? नॅचरल नंबर असेल. आणि टी-एन काय इंडिकेट करतं? तर nth टर्म. टी-एन काय इंडिकेट करतं? nth टर्म. म्हणजे आपल्याला जी nth टर्म मिळणार आहे, तर ती निगेटिव्ह पाहिजे. कशी पाहिजे? निगेटिव्ह. मग आपण काय म्हणू शकतो बघा, आपण इथं असं म्हणू शकतो, की nth टर्म म्हणजेच कोण? टी-एन. कोणती टर्म? टी-एन इज लेस दॅन 0. आता ह्याच्यात जर आपण पाहायला गेलं, तर इथं आपल्याला टी1 म्हणजेच ए, तो किती दिलेला आहे इकडं? 20 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 20. त्याच्यानंतर अजून टी टू किती दिलेला आहे आपल्याला इकडं? 19 इंटिजर 1/4 याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित अगोदर केलं पाहिजे. 19 4 जा 76. 76 आणि 177 डिव्हायडेड बाय 4 हा आहे आपला टी2. तसंच टी3 पण आपल्याला काहीतरी दिलेला आहे. तो किती दिला? 18 इंटिजर 1/2 तर याला काय म्हणता येईल आपल्याला? 18 2 जा 36 प्लस 137 डिव्हायडेड बाय 2. आय होप की तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन येतंय. मग आपण ह्या अशा 3 टर्म्स घेतल्या इकडे आणि आता आपण शोधूया डी. काय शोधतोय आपण? डी. डी इक्वल्स टू काय असतो? तर टी2 मायनस टी1 असतो. म्हणजे डी आपल्याला काय मिळेल? टी2 आहे आपल्याकडे 77 डिव्हायडेड बाय 4 मायनस किती आहे? 20. सो डी इकडे मिळेल आपल्याला 77 मायनस 80 डिव्हायडेड बाय 4 दॅट इज नथिंग बट -3/4 हा कोण मिळाला आपल्याला? डी. बघा आता आपल्याकडे आहे ए, आता आपल्याकडे कोण आहे? ए. आता आपल्याकडे डी पण आहे. किती आहे तो? -3/4 हा आहे आपल्याकडे डी. म्हणजे आपल्याकडे ए आहे, आपल्याकडे डी आहे. आता आपण म्हणू शकतो, की टी-एन ही आपल्याला पाहिजे लेस दॅन 0 म्हणजे ती निगेटिव्ह पाहिजे. कशी पाहिजे आपल्याला? निगेटिव्ह. मग जर nth टर्म ही निगेटिव्ह पाहिजे असेल, तर आपण इथं इंटेन्शनली म्हटलंय की टी-एन इज लेस दॅन 0. आता टी-एनचा फॉर्म्युला काय आहे? तर टी-एनचा फॉर्म्युला आहे येस, काय फॉर्म्युला आहे? ए प्लस n-1 इंटू डी व्हिच इज लेस दॅन 0. ठीक आहे. आणि मग आपल्याला इकडं काय मिळेल? जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. जाऊया आपण पुढे. ए प्लस n-1 इंटू डी. एची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं? एची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 20. 20 प्लस एनची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? एनची व्हॅल्यू नाही अजून आपल्याकडे. जस्ट 1 मिनिट एक चांगला कलर घेतोय मी इंटेन्शनली, जेणेकरून तो आपल्याला छान असा इकडं दिसेल. ठीक आहे. फाईन. हं. येस. 20 प्लस एन आहे का आपल्याकडे? तर तोच शोधायचा आहे आपल्याला. तर n-1 आणि इंटू काय करतोय आपण? डी. हा पेन छान वाटत नाही. आपण आपला रेग्युलर व्हाईटवालाच ठेवूया. बोला. 20 प्लस n-1 इंटू डी. डीची व्हॅल्यू काय आहे? -3/4
4 आहे, विच इज लेस दॅन इक्वल्स टू 0. हे सगळं थ्रो केलं आपण. इथं आपल्याला मिळेल 20 प्लस एन आणि इंटू -3/4 हा झाला -3/4 एन. अगेन -1 आहे इंटू -3/4 हा झाला +3/4 एंड इज लेस दॅन 0. ठीक आहे. काय केलेलं आहे आपण? हे एनने एकदा याला मल्टिप्लाय केलं आणि ह्या -1ने पण ह्याला काय केलं? मल्टिप्लाय. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलंय सगळ्यांना. आता काय करूया आपण? ह्याचं आणि या या दोघांचं कॅल्क्युलेशन करू. म्हणजे आपल्याला असं काहीतरी करता येईल. काय करता येईल? 20 प्लस 3/4 आणि हा -3/n तिकडे गेला, तर तो होईल 3/4n. तो झाला प्लस. तो तिकडे गेला तर काय झाला? प्लस. 4 इंटू 20 हा झाला 80 प्लस 3 डिव्हायडेड बाय 4 व्हिच इज लेस दॅन 3/4 आणि n असं आपल्याला काहीतरी इकडे मिळालेलं आहे. बरोबर आहे. मग आता काय करता येईल आपल्याला इथं? 83 डिव्हायडेड बाय 4 व्हिच इज लेस दॅन 3/4 आणि इकडे काय असेल? n. ठीक आहे. बघा 4 कॅन्सल करता येईल आपल्याला. 4 काय करता येईल? कॅन्सल आणि मग उरलेलं कॅल्क्युलेशन आपल्याला करून घेता येईल. पहा ना. मग आता इथं 4 आणि 4 काय झाला? कॅन्सल. 4 आणि 4 काय झाला? कॅन्सल आणि इथं आपल्याला काय म्हणता येईल मग? 83 डिव्हायडेड बाय 3 इज ग्रेटर दॅन n. इज ग्रेटर दॅन म्हणजे n हा 83/3 पेक्षा मोठा असला पाहिजे. आता याला थोडंसं जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं, तर 83 ला जेव्हा आपण डिव्हाईड करतो 3 ने, 3 2 जा 6 आणि परत 23 तर 3 7 जा. जस्ट 1 मिनिट. तर हे कॅल्क्युलेशन असेल. जेव्हा आपण 3 ने 83 ला डिव्हाईड करतोय, तर आपल्याला 27 हा कोशंट मिळतो. 3 हा डिव्हायझर असतो आणि 2 हा रिमाइंडर असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो एन इज ग्रेटर दॅन 83/3. बघा ह्याच पार्टला मी परत एकदा इथं असं मेन्शन केलेलं आहे. ह्याला थोडंसं छान पद्धतीने मेन्शन केलं तर एन हा ग्रेटर असेल कोणापेक्षा? तर 27 इंटिजर 2/3. 27 इंटिजर 2/3 हा पार्ट मी इथं व्यवस्थित मेन्शन केलाय. आता बघा, एन हा कसा असला पाहिजे नेहमी आपल्याकडे? इंटिजर असला पाहिजे. एन हा नेहमी कसा असतो? नॅचरल नंबर असतो. कसा असतो? नॅचरल नंबर. मग 27 इंटिजर 2/3 पेक्षा मोठा नॅचरल नंबर कोणता? तर एन इज ग्रेटर दॅन 27 म्हणजेच तो काय असेल? 28 असेल. म्हणजे 28th टर्म. कुठली टर्म म्हटलं मी? 28th टर्म किंवा त्याच्यापेक्षा मोठी जर टर्म आली, एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 28 जेव्हा असेल, तर तेव्हा त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमधली टर्म कशी येणार? निगेटिव्ह येणार. कशी येणार? निगेटिव्ह. बघा ह्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं मुलांना. कारण इनइक्वालिटी हा जो पार्ट आहे, तर हा पार्ट तुम्हाला हे आणि हे सेमच आहे. हे जे 2 बॉक्स केलेले आहेत ना, की फक्त एन हा ग्रेटर आहे, तर इथं पण एन कसा ठेवलेला आहे आपण? ग्रेटर आणि 83/3 ला 27 इंटिजर 2/3 मेन्शन करता येतं. ते मी तिकडे तुम्हाला दाखवलंय. ज्यांना नाही कळलं त्यांच्यासाठी. 3 न 27 ला जर मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला मिळतो 81. किती मिळतो? 81. 81 आणि 2 किती? तर 83 म्हणजेच 83/3 लाच फक्त स्प्लिट केलेलं आहे. जर आपल्याला 27 इंटिजर 2/3 पेक्षा मोठा नंबर हवा आहे, तर आपल्याला तिथे मिळतो 28 किंवा 28 पेक्षा मोठे नंबर्स. मग जेव्हा एनची व्हॅल्यू 28 पेक्षा जास्त असेल, तर त्या एपीमधले जे नंबर्स असतील, तर ते कसे असतील? निगेटिव्ह असतील. तुम्ही त्याचा चेक सुद्धा घेऊ शकता. बरं. आता हा जो पुढचा पार्ट आहे ना, हा तुमच्या गरजेचा नाहीये. फक्त हा चेक म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा, जर तुम्ही T28 शोधताय, ह्याच्यामध्ये काय शोधताय तुम्ही? T28 शोधताय. तर एच व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये? एच व्हॅल्यू टाकणार आहे आपण 20 प्लस n-1. n किती आहे आपला? 28 -1 आणि डिफरन्स किती आहे आपला? -3/4. -3/4 बघा एकदा. 20 प्लस 27 इंटू -3/4 ह्या केसमध्ये काय होईल? 20 मायनस 27 3 जा 81 डिव्हायडेड बाय 4 बघा ना आता 24 जा 80 म्हणजे आपल्याला मिळेल 80 मायनस 81 डिव्हायडेड बाय 4 आणि याचा आन्सर आलेला आहे -1/4. आन्सर काय आलेला आहे याचं? -1/4. ह्याचा मीनिंग काय झाला? की 28
टर्म. कुठली टर्म? 28th टर्म. ही किती मिळते इथं? -1/4 मिळते आणि तीच पहिली निगेटिव्ह टर्म असेल. तीच पहिली काय असेल? निगेटिव्ह टर्म. तुम्हाला अजून एक चेक घेता येईल. तुम्ही 27th टर्म सुद्धा शोधून बघा. कुठली टर्म शोधून बघा? 27 ती तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल. कशी मिळेल? पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय शोधलं? पहिली निगेटिव्ह टर्म कितव्या नंबरला मिळेल? तर ती मिळेल 28 नंबरला मिळेल. ठीक आहे. सो हे असं अशा पद्धतीचं सम होतं. हा चेक जो आहे, हा तुम्हाला कुठेही मेन्शन करायचा नाही. तुम्हाला कन्सेप्ट समजावं म्हणून दिलेला आहे. जर तुम्ही बघितलं नेक्स्ट क्वेश्चन हा सुद्धा एक खूप चांगला क्वेश्चन आहे. 3 मार्क्सला वगैरे विचारला जाऊ शकतो. Insert 5 numbers between 4 and 8 so that the resulting sequence is an AP. Resulting sequence is an AP. बघा, आपल्याला त्यांनी असं सांगितलंय 4 आणि 8 मध्ये खूप सगळे असे नंबर्स तुम्ही इन्सर्ट करा, जेणेकरून रिझल्टिंग सिक्वेन्स आपली कशी असली पाहिजे? AP. मग किती नंबर्स इन्सर्ट करायचे आहेत आपल्याला? 5. म्हणजे काय असणार आहे? हा 4 असेल, इथं एक टर्म असेल, तिला आपण म्हणू शकतो T2, हिला आपण म्हणू शकतो T3, हिला आपण म्हणू शकतो T4, T5 आणि T6 आणि इथं कोण असेल? 8. बघा, ह्या 5 टर्म्स आपण इन्सर्ट केलेल्या आहेत. किती टर्म इन्सर्ट केलेल्या आहेत? 5. कोणत्या-कोणत्या? T2, T3, T4, T5 आणि T6. ठीक आहे. आणि रिझल्टिंग सिक्वेन्स ही कशी असायला पाहिजे आपली? AP. फाईन. सो आपल्याला बघा, ही टर्म कितवी आहे आपली? ही जी टर्म आहे, तर ही आहे फर्स्ट टर्म T1 आणि ही आहे, तर ही आहे 7th टर्म. बरोबर आहे. मग आता आपण अप्लाय करूया TNचा फॉर्म्युला. TN इज इक्वल्स टू कुठला फॉर्म्युला अप्लाय करतोय आपण? TN. आपण इकडे कुठला फॉर्म्युला अप्लाय करतोय? TNचा. TNचा फॉर्म्युला का अप्लाय करतोय? कारण आपल्याकडे nth टर्म आहे म्हणजे T7 टर्म आहे. TN इज इक्वल्स टू काय असतो? A प्लस n-1 इंटू D असतो. मग TN म्हणजेच काय पुट करूया आपण? T7 म्हणूया. काय म्हणूया आपण याला? T7. म्हणजे n ची व्हॅल्यू आपण 7 पुट करतोय. सॉरी. A इक्वल्स टू काय आहे इकडं? 4 आहे. n ची व्हॅल्यू आपण 7 पुट केलेली आहे आणि डिफरन्स यांच्यातला आपल्याला माहिती नाही. मग आपण इथं म्हणतोय D. पण T7 माहिती आहे तुम्हाला. T7 ची व्हॅल्यू किती आहे? 8. 8 इज इक्वल्स टू 4 प्लस 6D. म्हणजेच 8 मायनस 4 इज इक्वल्स टू 6D. म्हणजेच 4 इज इक्वल्स टू 6D. 4 इज इक्वल्स टू काय? 6D. म्हणजे D इज इक्वल्स टू काय? 4/6 दॅट इज नथिंग बट 2/3. आपल्याला D मिळालेला आहे इथं. काय मिळालं आपल्याला? D. आता आपल्याकडे A आहे, आता आपल्याकडे D आहे. साधी सरळ सिंपल गोष्ट आहे. काय सिंपल गोष्ट आहे बघा. जर आपण शोधतोय T2 तर आपण म्हणत असतो T1 प्लस D. काय म्हणत असतो आपण T2ला? T1 प्लस D. T1 किती आहे आपल्याकडे? 4 आहे आणि D किती आहे आपल्याकडे? 2/3 आहे. म्हणजे आन्सर काय येईल? 4 3 जा 12 आणि इथे मिळेल 14/3. तसंच आता आपण काय शोधणार? T3. T3 कशी मिळते? T2 प्लस D. T2 काय आहे आता आपल्याकडे? 14/3 प्लस डिफरन्स. डिफरन्स मिळाला आपल्याला. किती मिळाला डिफरन्स? 2/3 म्हणजेच काय होईल? 3 हा कॉमन डिनॉमिनेटर असेल. 16/3 म्हणजे अशा आपण समजा T4 शोधतोय. तर T4 कशी मिळेल? T3 प्लस D. किती आहे T3? 16/3 प्लस 2/3 म्हणजेच आपल्याला काय मिळेल? 18/3 दॅट इज नथिंग बट 6. असंच तुम्ही T5 शोधू शकता, T6 शोधू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स लीव्ह द रिमाइंडर 1 व्हेन डिवाइडेड बाय 5 व्हेन डिवाइडेड बाय 5. हा पण एक छान क्वेश्चन आहे बघा. परत एकदा सांगतो हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स पाहिजे. असे 2 डिजिट नंबर्स आपल्याला पाहिजे की जे काय करतात? लीव्ह द रिमाइंडर 1 एक रिमाइंडर राहतो त्यांच्यामध्ये व्हेन जेव्हा त्यांना आपण 5 ने डिव्हाईड करत असतो. म्हणजे बघा 2 डिजिट म्हणजे पहिला नंबर असेल 11, दुसरा असेल 16, तिसरा काय असेल 21, नेक्स्ट काय असेल 26 डॉट, डॉट, डॉट आणि हे शेवटचा नंबर असा काय असायला पाहिजे 96. आता हे कसं काय आलं? बघा 5 टू द 10, 5 टू द 10 म्हणजे 10 हा पहिला असा नंबर आहे, 2 डिजिट आहे, की ज्याला 5 ने डिव्हाईड होतं. मग आपल्याला रिमाइंडर 1 पाहिजे म्हणून आपण घेतला पाहिजे 11. काय घेतला पाहिजे? बरं 5 ने नंतर डिव्हाईड होणारा नंबर कोण आहे? 15. पण आपल्याला रिमाइंडर 1 पाहिजे म्हणून आपण कोणाला घेतलं पाहिजे? 16, 21, 26 आणि 96. अशा पद्धतीने आपण गेलो. मग शेवटचा असा कोणता नंबर आहे? 96. मग आपण फॉर्म्युला कुठला वापरणार? Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. बरं आता TN ही टर्म कोण आहे आपली? तर ही टर्म आहे 96. TN ही कोणती टर्म आहे आपली? 96. मग आपण म्हटलं पाहिजे 96 इक्वल्स टू 11 प्लस n-1 ह्या सगळ्यांचा D. D किती आहे आपल्याकडे इथं? 5.
म्हणजे इथं डीची व्हॅल्यू काय थ्रो केली पाहिजे 5. मग आपल्याला मिळेल 96 - 11 इज इक्वल्स टू 5n - 5. ठीक आहे. 96 मधून हे गेले तर काय राहिले 85. हा 5 इकडे आला प्लस 5 इज इक्वल्स टू 5n. तो आपल्याला मिळाला 90 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल्स टू n. सो n इज नथिंग बट 18. असे किती नंबर्स असतील? 18 नंबर्स असतील. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स? म्हणजे हे ह्या एपीमध्ये टोटल किती नंबर्स असतील? 18 नंबर्स असतील, की ज्यांना आपण कशाने डिव्हाईड करू शकतो? 5 ने डिव्हाईड करू शकतो आणि त्यांच्याकडे रिमाइंडर राहतो 1. त्यांच्याकडे रिमाइंडर काय राहतो? 1. हा एक छान क्वेश्चन आहे. ह्याच टाइपचे हा जो क्वेश्चन आहे ना बोर्डवरती, ह्याच टाइपचे 2 ते 3 क्वेश्चन्स आपल्याला टेक्स्टबुकने सॉल्व्ड क्वेश्चन्स म्हणून दिलेले आहेत. टेक्स्टबुकने कसले क्वेश्चन्स म्हणून दिलेले आहेत? सॉल्व्ड. तर बघूया आपण ते. बघा. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स, हेन्स फाइंड 1, 3, 5, 1, 0, 1 असे सम ऑफ n ऑड नॅचरल नंबर्सचे आपल्याला पाहिजे. 1, 3, 5, 1, 0, 1 असे. ठीक आहे, फाईन. n ऑड नॅचरल नंबर असतील आपल्याकडे. किती ऑड नॅचरल नंबर असतील? n. तर मग त्यांची सम काय? असा जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, तर आपण तिथं म्हणू शकतो, की बघा आपले ऑड नॅचरल नंबर काय असतात? 1, 3, 5, 7 डॉट, डॉट, डॉट असे किती आहेत आपल्याकडे? n. असे किती आहेत? मग ह्या केसमध्ये a किती आपल्याकडे? 1. d किती ह्या केसमध्ये? 5 - 3 म्हणजेच 2. मग डी कुठून पण घ्या तुम्ही. 3 - 1 करा किंवा 5 - 2 घ्या. तुमच्याकडे ए आहे, तुमच्याकडे डी आहे. मग आपण म्हटलं पाहिजे एस-एन. काय म्हटलं पाहिजे आपण? एस-एन. सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स. n/2 इथं फॉर्म्युला असेल आपला 2a प्लस n-1 इंटू डी. तर आपल्याला मिळेल एस-एन इज इक्वल्स टू एन आहेत, तर n/2 2 इंटू फर्स्ट टर्म कोण आहे आपली? 1 प्लस n-1 n-1 डिफरन्स कितीचा आहे? 2 चा. म्हणून डीची व्हॅल्यू 2. So Sn is equals to n/2 2 plus 2 into n 2n 2 into -1 -2. मग इथं -2 and +2 gets cancel आणि Sn is equals to n/2 into 2n. Again 2 gets cancel. Sum of n numbers is nothing but n square. Is nothing but n square. ठीक आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने मिळेल ते. Sum of n ऑड नॅचरल नंबर्स. सम ऑफ n ऑड नॅचरल नंबर्सची सम किती मिळते आपल्याला? n स्क्वेअर मिळते. किती मिळते आपल्याला? n स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे असे जर n नंबर असतील तर n स्क्वेअर सम असेल. ठीक आहे. आता ह्याच्यातलं एक साधं सरळ सिंपल एक्झाम्पल मी दाखवतो तुम्हाला प्रॅक्टिकली. समजा पहिले 3च ऑड नॅचरल नंबर असतील. पहिले किती नंबर्स असतील? 3. म्हणजे 1, 3 आणि 5 हे तिघच असतील. तर आपल्याकडे नंबर्स किती आहेत? 3. मग n स्क्वेअर करणार. 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. तर ह्यांची ॲडिशन करून बघा. 1 + 3 4, 4 + 5 9. अजूनही ह्याच्यातलाच हाच पॅटर्न मी तुम्हाला दाखवतोय. 1, 3, 5 आणि 7 असे 4 नंबर्स असतील. किती नंबर्स असतील आपल्याकडे? 4. तर आपल्या ह्याच्यानुसार एन किती यायला पाहिजे? n स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर म्हणजेच किती यायला पाहिजे? 4 चा स्क्वेअर म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे? 16 यायला पाहिजे. जर 4 नंबर्स असतील तर 4 चा स्क्वेअर 16. येते का? खरंच बघू आपण. 1 + 3 4, 4 + 5 9, 9 आणि 7 16, 9 आणि 7 16 आणि मग हे करेक्ट आहे. कळलंय तुम्हाला? तर आपल्याला आता 1, 3, 5, 1, 0, 1 पर्यंत असे नंबर दिलेले आहेत. मग आपण काय करणार? 1, 3, 5 डॉट, डॉट, डॉट 1, 0, 1 इथपर्यंतचे नंबर आहेत आणि ह्या सगळ्यांची काय शोधायची आपल्याला? सम. मग आपण काय म्हणणार? Sn इज इक्वल्स टू ह्याच्यात खूप सगळ्या मेथड आहेत. Sn इज इक्वल्स टू n/2 इथं आपण म्हणू शकतो T1 प्लस Tn. काय म्हणू शकतो इथं? T1 प्लस Tn. पण तुम्हाला n माहिती आहे का? तर नाही माहिती. म्हणजे n म्हणजे काय? तर ह्या टोटल किती टर्म्स आहेत हे आपल्याला अजून माहिती नाहीये. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी Tn वापरावं लागेल. बघा, मी मुद्दाम Snचा फॉर्म्युला दिला आणि तिथं सांगितलं की टोटल नंबर ऑफ टर्म्स ह्या एपीमध्ये किती आहे ते आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण काय वापरणार आहोत इथं? Tnचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर Tn इज इक्वल्स टू a प्लस n-1 इंटू डी. बरं, nth टर्म कोण आहे? तर 1, 0, 1 आहे. फर्स्ट टर्म कोण आहे? 1 आहे. नंबर ऑफ टर्म्स आपल्याला माहिती नाहीत म्हणून n असेल तिथं आणि डिफरन्स काय आहे? 2. बरं, इथं मिळेल आपल्याला 1, 0, 1 - 1 इज इक्वल्स टू 2n - 2. मग इथं मिळाला 100. हा -2 इकडे आला तर +2 इज इक्वल्स टू 2n. म्हणजे इथं 102 डिव्हायडेड बाय 2 इज इक्वल्स टू n.
तर n इक्वल टू मिळेल तुम्हाला 51. n इज इक्वल्स टू काय मिळाले आपल्याला 51. म्हणजे इथं किती टर्म्स आहेत? तर 51 आहेत. मग आपण असं म्हटलं पाहिजे ॲक्चुअली, की फ्रॉम 1 काय म्हटलं पाहिजे? फ्रॉम रिझल्ट 1 फ्रॉम इक्वेशन 1 किंवा रिझल्ट 1 S51 काय म्हटलं मी तुम्हाला? S51 इज इक्वल टू काय असला पाहिजे? 51 चा स्क्वेअर असला पाहिजे. काय असला पाहिजे? 51 चा स्क्वेअर आणि तो किती असतो? 2601 असतो. म्हणजे याच्यामध्ये 51 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत? 51 आणि त्या सगळ्यांची ॲडिशन किती मिळते आपल्याला? 2601 मिळते. अशा टाइपचा क्वेश्चन होता हा. हा एक रिपीटेडली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा हा? असा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन काय आहे? मार्च 2022 मध्ये विचारलेला आहे आणि क्वेश्चन म्हणतो मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर इन एपी. ट्रायंगलला 3 अँगल असतात. ट्रायंगलला किती अँगल्स असतात? 3 आणि तिन्ही अँगल्सचं मेजर कसं आहे? एपीमध्ये आहे. द मेजर स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल. ठीक आहे. द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स ऑफ कॉमन डिफरन्स. ठीक आहे ना? बघा ट्रायंगलला 3 अँगल्स असतात. तर आपण म्हणूया ट्रायंगलचा पहिला अँगल आहे. हिंट पण दिलेली आहे आपल्याला तिथं अझ्युम वगैरे म्हणून, की पहिला आहे ए, दुसरा असेल ए प्लस डी आणि तिसरा काय असेल? ए प्लस 2D आणि इज इक्वल्स टू तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते? 180. हा फर्स्ट अँगल, हा सेकंड अँगल आणि हा थर्ड अँगल. तर या तिन्ही अँगल्सची ॲडिशन किती असेल? 180 डिग्री असेल. बरं, ठीक आहे. मग ए प्लस हा झाला 3A प्लस डी प्लस 2D हा काय झाला? 3D इज इक्वल्स टू किती? 180. मग यांच्याकडून 3 कॉमन निघेल. ए प्लस डी इज इक्वल्स टू 180. हा 3 तिकडे जाऊन काय करेल? डिव्हाइड. ए प्लस डी इज इक्वल्स टू 180 डिवाइडेड बाय 3. म्हणजे आपल्याला ए प्लस डी किती मिळाला? 60 मिळाला. किती मिळाला? 60. पण त्यांनी एक गिव्हन कंडिशन छान सांगितली होती त्याच्यात, की स्मॉलेस्ट अँगल हा कसा आहे? 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. म्हणजे स्मॉलेस्ट अँगल कोण आहे? तर तो आहे ए. स्मॉलेस्ट अँगल कोण आहे? ए. तर ए हा कसा आहे? 5 टाइम्स आहे कॉमन डिफरन्सच्या. म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय थ्रो करायला पाहिजे इथं? 5D. म्हणजे आपण इथं म्हटलं पाहिजे 5D प्लस डी इज इक्वल्स टू किती? 60. आपल्याला मिळाला 6D इज इक्वल्स टू 60 आणि डी मिळाला आपल्याला 10. डी किती मिळाला इथं आपल्याला? 10. संपला विषय. बघा डी जर 10 असेल, तर पहिला अँगल होता आपला ए, दुसरा अँगल होता ए प्लस डी आणि तिसरा अँगल होता ए प्लस 2D. मग जर पहिला अँगल ए आहे, तर एची व्हॅल्यू काय आहे? तर 5D आहे. काय आहे एची व्हॅल्यू? 5D म्हणजेच काय? 5 इंटू डी किती मिळाला आता इकडं आपल्याला? 10. 5 इंटू 10 दॅट इज नथिंग बट 50 डिग्री. मग आता एची व्हॅल्यू मिळाली 50. मग आता आपण इथं म्हणणार 50 प्लस 10 दॅट इज नथिंग बट 60 आणि इथं म्हणणार आपण 50 प्लस 2 इंटू 10 दॅट इज नथिंग बट 70 डिग्री. म्हणजे हे ट्रायंगलचे 3 अँगल्स काय असतील ते 60, 70 आणि 80 असतील. ट्रायंगलचे 3 अँगल्स काय असतील? सॉरी 50, 60 आणि 70 असतील. काय असतील? 50, 60 आणि 70. ईझी क्वेशन होता हा. इथं काय आहे? हा पण तशाच टाइपचा क्वेशन आहे. हा तुम्ही करू शकता. ईझीवाला आहे तो. टू पोस्ट वेअर ऑफर्ड हा नको करायला. हां, हा एक प्रीमियम लेव्हलचा क्वेशन आहे. हा आपल्याला वेळ देऊन छान पद्धतीनं करायचा आहे. छान क्वेशन आहे हा. क्वेश्चन काय आहे बघा. अ मॅन सेट आउट ऑन अ सायकल अ मॅन सेट आउट ऑन ए सायकल राईड ऑफ 50 किलोमीटर. एक व्यक्ती आहे की जो 50 किलोमीटर जाणार आहे सायकलवरती. ही कव्हर्स 5 किलोमीटर इन द फर्स्ट अवर. बघा खूप सुंदर प्रॉब्लेम आहे हा. हा विचारला जाण्याचा पण मोस्ट ऑफ द चान्स आहे. तो किती किलोमीटर जाणार आहे टोटल? 50 किलोमीटर जाणार आहे सायकलवरती राईड करत-करत. बरोबर आहे. अँड ड्युरिंग ईच सक्सेसिव्ह अवर ही कव्हर्स 5 किलोमीटर इन द फर्स्ट अवर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने किती किलोमीटर कव्हर करतोय? 5 किलोमीटर पहिल्या अवरमध्ये. अँड ड्युरिंग ईच सक्सेसिव्ह अवर हिज स्पीड फॉल्स बाय 1/4. हिज स्पीड फॉल्स बाय मग तो काय म्हणतोय, की किंवा त्याच्यासोबत काय होतंय, तो पहिल्या अवरमध्ये 5 किलोमीटर जातो. सेकंड अवरमध्ये काय होतं, त्याची स्पीड 1/4 ने कमी होते. 1/4 किलोमीटर पर अवरने कमी होते. हाऊ मेनी अवर्स विल ही टेक टू फिनिश हिज राईड? आता ॲक्चुअली हा प्रॉब्लेम काय व्यवस्थित समजून घेऊ आधी आपण. बघा, पहिल्या तासाला तो किती जाणार? 5 किलोमीटर जाणार. हे त्यांनी सांगितलंय. पहिल्या अवरमध्ये किती गेला? 5. नेक्स्ट अवरमध्ये काय झालं? त्याची स्पीड 1/4 किलोमीटर पर अवरने 1/4
किलोमीटर पर अवरने कमी झाली. आता 1/4 म्हणजे काय असतो? तर 0.25 असतो. किलोमीटर पर अवरने स्पीड कमी झाली. म्हणजे काय झालं? तर तो एका तासाला 0.25 किलोमीटर एवढं डिस्टन्स कमी ट्रॅव्हल करणार. म्हणजे प्रॅक्टिकली जर समजून घ्यायचं, तर पहिल्या तासाला 5 किलोमीटर आणि दुसऱ्या तासाला 4.75 किलोमीटर. ठीक आहे. हे किलोमीटरमध्ये आहे. किलोमीटर. मग थर्ड अवरला काय होणार? परत त्याची स्पीड 0.25 किलोमीटर पर अवरने कमी होणार. 0.25 मी समजावं ह्या इंटेन्शनने सांगतोय. 0.25 म्हणजेच काय आहे? 1/4 किलोमीटर्स पर अवर आहे. मग नेक्स्ट थर्ड अवरला त्याची स्पीड काय होणार आहे? 4.5 एवढी होणार. मग तो 4.5 किलोमीटर जाणार. हे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं फर्स्ट अवरमध्ये. हे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं सेकंड अवरमध्ये आणि हे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं थर्ड अवरमध्ये. म्हणजे हे हे अवरला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय हे अशा पद्धतीने सांगितलंय. तर हे डिस्टन्स आहे, ही मी तुम्हाला स्पीड सांगितलेली नाहीये. स्पीडचा यूज कशासाठी केलाय आपण? स्पीडचा यूज केलेला आहे आपण डिस्टन्स किती कमी ट्रॅव्हल करायला लागला तो ह्याच्यासाठी. म्हणजे स्पीडला कन्व्हर्जन केलंय आपण डिस्टन्समध्ये. मग काय झालं? हाऊ मेनी अवर्स विल ही टेक टू फिनिश हिज राईड? तर त्याला 50 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 50 किलोमीटर ट्रॅव्हल करायला किती वेळ लागेल? हा क्वेशन आहे त्यांचा. मग आपण ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे बघा. टोटल ह्या ज्या काही टर्म्स असतील, समजावं म्हणून मी इथे देतोय तुम्हाला. पहिलं आपली एपी कशी चालू होईल? तर आपली एपी चालू होईल 5 म्हणजे फर्स्ट टर्म ए इक्वल टू काय असेल आपली 5. तर परत एस-एन सम ऑफ एन टर्म्स किती टर्म्स असणार आहेत आपल्याला माहिती आहे का? म्हणजे किती तास लागणार आहेत आपल्याला माहिती आहे का नाही? तर सम ऑफ एन टर्म्स ती काय असणार आहे? 50 असणार आहे. आणि अजून आपल्याला जो दिलाय तो डिफरन्स दिलाय. काय दिलाय आपल्याला? डिफरन्स. आता डिफरन्स किती असणार आहे? -1/4 असणार आहे. डिफरन्स किती असणार आहे? आता -1/4 का घेतला? कारण कमी जेव्हा एपी जेव्हा डिप्रिशिएट होत असते किंवा कमी होत असते, तेव्हा डिफरन्स हा निगेटिव्ह असतो. डिफरन्स हा कसा असतो? निगेटिव्ह. जसं मी प्रॅक्टिकली पण तुम्हाला आता दाखवलं होतं. 5, 4.75 परत असेल 4.50 परत असेल 4.25 परत असेल 4 परत असेल 3.75. तर ह्या केसमध्ये एपी काय होत चालली? कमी होत चालली आणि मग तुम्हाला तिथं डिफरन्स हा निगेटिव्ह 0.25 मिळाला आणि 0.25 इज नथिंग बट 1/4 म्हणून आपला डिफरन्स मिळाला -1/4 ठीक आहे ना. मग आता आपण काय म्हटलं पाहिजे? आपल्याला माहिती आहे एस-एन. आपल्याला काय माहिती आहे? एस-एन. तर आपण फॉर्म्युला पण कुठला वापरला पाहिजे? एस-एनचाच वापरला पाहिजे. ठीक आहे. चलो. मग आपण इथं म्हणूया एस-एन इज इक्वल्स टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे. एस-एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे? ती आहे 50. मग 50 इज इक्वल्स टू n/2 2 इंटू ए. ए किती आपल्याकडे? 5 प्लस एन माहिती आहे का? नाही आहे. तोच तर शोधण्यासाठी चाललंय आपलं सगळं. इंटू डिफरन्स. डिफरन्स किती आहे? -1/4 ठीक आहे. तो व्यवस्थित बघा. हा 2 इकडे डिव्हाईड आहे. इकडे गेला तर काय करेल? मल्टिप्लाय. मग आपल्याला इथं काय मिळेल? 50 इंटू 2 इज इक्वल्स टू n इंटू ब्रॅकेट 2 इंटू 5 10 प्लस n इंटू -1/4 तो आपल्याला मिळेल -n/4 काय मिळालं इकडे आपल्याला? ठीक आहे. ह्याला थोडंसं छान पद्धतीने घेऊ आपण. -n/4 -1 इंटू -1/4 तो झाला +1/4 तो काय झाला इकडे आपल्याकडं? हां, तर आपण याला म्हटलं पाहिजे 100 काय म्हटलं पाहिजे याला? 100 तर आता ह्या 10चं आणि ह्या 1/4चं कॅल्क्युलेशन करूया आधी आपण. हा n जसाच्या तसा 10 + 1/4 4 × 10 40 40 + 1 41/4 41/4 आणि -n/4 जसा आहे तसा. तर हे 41/4 कशाचं कॅल्क्युलेशन आहे? तर ह्या 2 अंडरलाईन केलेल्या टर्म्सचं कॅल्क्युलेशन आहे. इतकं समजलं पाहिजे. मग इथं आपण म्हटलं 100 = n आणि कॉमन डिनोमिनेटर 4 आहे, तर आपण इथं घेतला 4 आणि 41 - n ठीक आहे. तर आता इथं काय करतोय मी, हा 4 डिव्हाइडला आहे. इकडे गेला तर काय करेल मल्टिप्लाय आणि हा n मल्टिप्लाय करेल आतमध्ये जाऊन. ठीक आहे. मग आता काय होईल इकडं 100 × 4 = n × 41 41n n × -n -n². ठीक आहे. मग आता ह्या दोन्ही टर्म्स राइटला आहेत. त्यांना घेतोय लेफ्टला. कुठे घेतोय आपण? लेफ्टला. ह्या लेफ्टला आल्या तर काय होणार? ही -n² आहे. ही कशी आहे? -n². ती लेफ्टला आली तर झाली +n². हा 41n कसा आहे? प्लस. तिकडं आला तर -41n आणि हा 400 इथं आहे. तो तिथं +400 असेल इज इक्वल टू 0.
ह्या केसमध्ये आपल्याला 400 चे फॅक्टर्स पाहिजे. कोणाचे फॅक्टर्स पाहिजे? 400 चे. मी इकडे व्यवस्थित दाखवतो. असे फॅक्टर्स पाहिजे 400 चे, की जे आपल्याला काय करतील? जे आपल्याला 41 त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन देतील. ठीक आहे. हां. तर हे असे आपण एक जनरल फॅक्टर्स घेतले त्यांचे. मग आता असे फॅक्टर्स पाहिजे, की ज्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? 41 आली पाहिजे. बघा 5 5 जा 25 आणि 2 2 2 2 म्हणजे हे 16. तर 25 आणि 16 ॲड केला. 25 आणि काय ॲड केला? 16. तर आपल्याला काय मिळत असतो? 41 म्हणजे फॅक्टर्स काय मिळाले? n स्क्वेअर मायनस 25n मायनस 16n प्लस 400 अँड इज इक्वल्स टू काय असेल? 0. हे फॅक्टरचं काम संपलेलं आहे. मी ह्यांना इरेज करून टाकतो इंटेन्शनली. येस. मी इथं फक्त असं दाखवतो 400 चे फॅक्टर्स काय घेतलेत आपण? -25 इंटू -16 ठीक आहे ना? सो इथं आपल्याला कॉमन काय मिळेल ह्यांच्याकडं? तर n मिळेल. n-25 इथं मायनस कॉमन काय मिळेल? -16 परत अगेन n-25 इज इक्वल्स टू 0. मग इथं अगेन कॉमन काय मिळाला? n-25 आणि इथे काय मिळाला? n-16 इज इक्वल्स टू 0. तर आपल्याला मिळेल n इज इक्वल्स टू 25 किंवा आपण थोडंसं ते डिटेलमध्ये जर बघितलं n-25 इज इक्वल्स टू 0 ऑर n-16 इज इक्वल्स टू 0. मग आपण म्हणू शकतो n इक्वल टू 25 असू शकतो ऑर n इज इक्वल्स टू काय असू शकतो? 16. बघा हे की पॉइंट आहे बरं का इथं एक की पॉइंट आहे खूप. n ची व्हॅल्यू काय असू शकते? तर n ची व्हॅल्यू असू शकते 25 किंवा n ची व्हॅल्यू काय असू शकते? 16 असू शकते. मग 2-2 व्हॅल्यू कसं काय पॉसिबल आहे? तर 2-2 व्हॅल्यू पॉसिबल नसतात. मग कुठली पॉसिबल आहे आणि कुठली रॉंग आहे ते पण शोधलं पाहिजे इथं लगेच. बघा, आपल्याला सायकलवरून तो ट्रॅव्हल करतोय तो पर्सन. पहिल्या तासात 5 किलोमीटर जातोय. त्याची 1/4 ने स्पीड कमी होत चालली. मग 25 तासामध्ये पण तो 50च किलोमीटर जाईल आणि 16 तासामध्ये पण 50च किलोमीटर जाईल. असं होईल का? तर असं अजिबात नाही होणार. मग आपण काय करून बघूया? 25th टर्म कितवी येते बघूया. काय म्हणलं मी तुम्हाला? 25th नंबरची टर्म कितवी येते ती बघूया आपण. मग आपण जर म्हटलं देअरफॉर Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू डी. बघा Tn काय सांगते आपल्याला? आता T25 शोधतोय आपण. काय शोधतोय आपण? T25 म्हणजे 25th नंबरची टर्म काय असेल? A काय आहे आपल्याकडे? 5 प्लस हा झाला 25 - 1 आणि इथं असेल -1/4. बघा 5 प्लस 24 इंटू -1/4. 4 1 जा 4, 6 जा आणि आपल्याला मिळेल 5 - 6. काय मिळेल आपल्याला? 5 - 6. हे तुम्हाला थोडंसं गडबड वाटू शकते इथं. मी थोडंसं डिटेलमध्ये देतो हवं तर इकडं. इथं देतो मी. येस. T25 इज इक्वल्स टू 5 प्लस 24 इंटू -1 डिव्हायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 6 जा म्हणजे आपल्याला मिळेल 5, 6 इंटू -1 -6 आणि T25 इज इक्वल्स टू -1. ठीक आहे. म्हणजे आता हे काय सांगतंय बघा. 25व्या तासाला म्हणजे 25th अवरला कुठल्या अवरला? 25th अवरला त्या व्यक्तीची स्पीड मायनस किंवा तो -1 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? -1 किलोमीटर इतकं. निगेटिव्हमध्ये डिस्टन्स कधी आपण मोजतो का? अजिबात नाही. म्हणजे समजा मला माझी हाईट मोजायची आहे. मी असं म्हणेन का माझी हाईट -6 फीट आहे, -5 फीट आहे. तर नाही. कशी असेल ती? 5 फीट असेल, 6 फीट असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच कशी असेल? पॉझिटिव्ह. तसं ते डिस्टन्स 25th अवरला जो ट्रॅव्हल करणार आहे, तर तो -1 किलोमीटर करू शकत नाही. म्हणजे हा जो ऑप्शन असेल तर हा ऑप्शन कसा असेल? रॉंग असेल. हा ऑप्शन कसा असेल? रॉंग. मग करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे? 16th ऑप्शन करेक्ट असायला पाहिजे. 16th कसा करेक्ट असेल? ते पण मी चेक करून दाखवतो तुम्हाला इथं. ते पण बघूया आपण पटकन. खूप वेळ दिला आपण ह्या प्रॉब्लेमला. T16 म्हणतो मी आता डायरेक्टली. काय म्हणलो मी इथं? T16. A किती आपला 5 आहे. इथं काय असेल 16 - 1 आणि डिफरन्स काय आपला -1/4. बघा 5 प्लस 16 - 1 इज नथिंग बट 15 इंटू -1/4 म्हणजे हे आपल्याला काय मिळेल? 5 15 इंटू -1 -15 डिव्हायडेड बाय 4. इथे मिळेल 5 4 जा 20 -15 आणि डिव्हायडेड बाय 4 म्हणजे आन्सर काय आलं?
5/4 आन्सर काय आलं? 5/4. ह्याला जर पॉइंटमध्ये घेतलं आपण तर 1.25 किलोमीटर म्हणजे 16व्या तासाला तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय? 1.25 किलोमीटर. ह्याचा प्रॅक्टिकली चेक सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. पटकन बघून घ्या एकदा. पहिल्या तासाला तो किती जाणार? 5. दुसऱ्या तासाला 4.75. तिसऱ्या तासाला किती जाणार? 4.5. फोर्थ अवरला जाणार तो 4.25. 1, 2, 3, 4 आणि 5व्या तासाला जाणार तो 4 किलोमीटर. परत 3.75 परत 3.5 परत 3.25 परत 3.0 आणि नंतर काय असेल 2.75 परत. हे किती तास झाले त्याचे? 5 आणि 5 10 तास झाले. परत जाईल तो 2.5 परत जाईल तो 2.25 परत जाईल तो 2 परत 1.75 परत 1.5 1.5 हे 3 आणि 2 5 आणि परत किती जाईल तो 1.25. बघा ना आता व्यवस्थित बघा. 16 अवर जर तो डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल, फर्स्ट अवर, सेकंड अवर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ 5 तास झाले. 6, 7, 8, 9, 10 हे झाले 10 अवर. 11, 12, 13, 14, 15 आणि हा 16 म्हणजे 16व्या तासाला त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे? 1.25 अवर्स. पण जर तो 25 तास ट्रॅव्हल करत असेल, त्याचंही दाखवतो मी तुम्हाला. हा झाला इथं 16 तास झालेत, ठीक आहे. तर काय होईल पुन्हा 1 त्याच्यानंतर काय होईल 0.75 त्याच्यानंतर काय होईल 0.5 त्याच्यानंतर काय होईल 0.25 त्यानंतर काय होईल त्यानंतर काय होईल 0 त्यानंतर काय होईल -0.25 त्यानंतर काय होईल -0.20 50 त्यानंतर -0.75 आणि लास्ट असेल तो -1 म्हणजे 25व्या तासाला -1 किलोमीटर हे ते डिस्टन्स असेल. तर हे सगळं रॉंग आहे. का रॉंग आहे हे सगळं? कारण की निगेटिव्ह डिस्टन्स हे पॉसिबल नसतं. निगेटिव्ह डिस्टन्स हे पॉसिबल नसतं. तर ह्या एक्झाम्पलचा चेक मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजावून सांगितलेला आहे. लास्ट सम आहे ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमधलं सुंदर सम आहे हे. मोस्ट प्रोबॅबल सम आहे. तर याला नीट लक्ष द्या. आपण लगेच खतम करून टाकतोय, संपवून टाकतोय अरिथमेटिक प्रोग्रेशन. इफ द रेशो ऑफ सम ऑफ एम टर्म्स ह्याची गरज नाही ॲक्चुअली. ह्याची गरज नाही ॲक्चुअली. हे सम नाही करायला पाहिजे. ह्याची काही गरज नाहीये. येस. हे सम करायचं आहे आपल्याला ॲक्चुअली. फाइंड द सम ऑफ टू मिडल मोस्ट टर्म्स ऑफ द एपी. फाइंड द सम ऑफ टू मिडल मोस्ट टर्म्स ऑफ एपी. ते आहेत -4/3, -1, -2/3 आणि लास्ट टर्म आहे त्याची 4 इंटिजर 1/3. तर ह्याचे आपल्याला टू मिडल मोस्ट टर्म्स पाहिजेत. कसे पाहिजे याचे? टू मिडल मोस्ट. आता मिडल मोस्ट काय गोष्ट असते ते सांगतो आधी क्लिअर तुम्हाला कन्सेप्ट. 9th स्टँडर्डमध्ये असताना आपण मीडियन पाहिला. काय पाहिला? मीडियन. मीडियन कसा फाइंड आउट करायचो? दिलेल्या टर्म्स सगळ्या आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचो. कशा अरेंज करायचो आपण? असेंडिंग ऑर्डरमध्ये. आणि मग असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेल्या टर्म्सचा मिडल टर्मला आपण काय म्हणतो? मीडियन. मिडल टर्मला काय म्हणतो? पण समजा माझ्याकडे असेल 2, माझ्याकडे असेल 4, माझ्याकडे असेल 6, 8 आणि 10. आता बघा, ह्या टोटल टर्म्स किती आहेत? 5 टर्म्स आहेत. टोटल टर्म्स किती आहेत? 5. मग आपण ह्या 2 सोडल्या, ह्या 2 सोडून दिल्या. तर मिडल टर्म आपल्याला लगेच सापडली. ती आहे 6. म्हणजे थर्ड टर्मला आपण मिडल टर्म म्हणतो. थर्ड टर्मला काय म्हणतो आपण? मिडल. म्हणजे ऑड टर्म आहेत. ऑड म्हणजे काय? 5 टर्म ह्या ऑड आहेत ना, म्हणून आपल्याला मिडल मिळाली. पण ह्या केसमध्ये जर माझ्याकडे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 अशा 6 टर्म्स आहेत बघा आता. आता किती टर्म्स आहेत इथं? 6. तर मला मिडलवाली टर्म मिळत नाहीये. मला कोण मिळत नाहीये? मिडलवाली टर्म. मग त्या केसमध्ये इकडच्या 2 सोडून द्यायच्या असतात, इकडच्या 2 आणि ह्या दोघींना म्हणायचं असतं मिडल टर्म. या दोघींना काय म्हणायचं असतं? मिडल. मग ह्या केसमध्ये आपण काय करतो? 6 + 8 करतो आणि 2 म्हणजे आपल्याला मिळतो 14/2 दॅट इज नथिंग बट 7 आणि आपण म्हणतो मीडियन हा 7 आहे. मीडियन हा काय आहे? 7. मग हा कन्सेप्ट काय आहे, की जर आपल्याला आपल्याला ऑड नंबर्स असताना मिडल टर्म शोधायची असेल. परत एकदा काय असताना? ऑड नंबर्स, नंबर ऑफ टर्म्स जर ऑड असतील, नंबर ऑफ टर्म्स टर्म्स कशा असतील आपल्या? नंबर ऑफ टर्म्स कशा असतील आपल्या? ऑड असतील. तर आपण मिडल टर्म कशी शोधायला पाहिजे? तर ती शोधायला पाहिजे n+1/2 ही मिडल मोस्ट टर्म असते. आणि जर आपल्या नंबर ऑफ टर्म्स असतील, कशा असतील त्या? इव्हन असतील. तर आपण मिडल मोस्ट टर्म कशी शोधायला पाहिजे?
किंवा आपण सम मिडल मोस्ट टर्मची सम कशी शोधायला पाहिजे? तर ती शोधायला पाहिजे n/2 प्लस n+2 अपॉन 2. ह्या 2 मिडल मोस्ट टर्मची सम झाली आहे. क्लिअर आहे तुम्हाला? फाईन. आता आपण याच्याकडे जाऊया आणि हे सम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. चलो. फर्स्ट टर्म काय आहे याच्यामध्ये? ए आहे किंवा T1 आहे आपल्याकडे 4. किती आहे? सॉरी -4/3 आहे. काय आहे आपल्याकडं? -4/3. ठीक आहे. T2 म्हणजेच ती आहे -1. T3 किती आहे? 2/3. T3 किती आहे आपल्याकडं? 2/3 आणि nth टर्म त्याला आपण म्हणूया Tn. Tn किती आहे आपल्याकडे? 4 इंटिजर 1/3. इंटिजरचं कॅल्क्युलेशन सगळ्यांना येत असेल. 3 4 जा 12. 12 आणि 1 13/3. ठीक आहे ना. आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया? डी शोधूया. काय शोधूया? डी. मग डी कसा शोधणार? डी इक्वल्स टू T2 मायनस T1. मग डी आपल्याला काय मिळेल? T2 किती आहे? -1 मायनस T1 किती आहे आपल्याकडे? -4/3 दॅट इज नथिंग बट -1 प्लस 4/3 म्हणजे आपल्याला काय मिळेल? 3 इंटू -1 -3 प्लस 4 डिव्हायडेड बाय 3 म्हणजे आपल्याला मिळालं 1/3. बघा डी किती मिळाला इकडं आपल्याला? 1/3 मिळाला आहे डी. ठीक आहे. हा आहे आपला डी. डी इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला? 1/3. याला थोडंसं छान डेकोरेट करू आपण. ठीक आहे चलो. डी इज इक्वल्स टू 1/3 आणि ह्याला आपण ब्रॅकेट टाकून देऊया म्हणजे आपल्या तो कामाला येईल नंतर. येस. आता नंबर ऑफ टर्म्स किती आहेत माहिती आहे का? तर नाही. आता आपण वापरूया Tn. काय वापरूया आपण? Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू डी. nth टर्म कोण आहे आपली? 4 इंटिजर 1/3. 4 इंटिजर 1/3 लाच काय म्हणायचं असतं? 13/3. 13/3 इज इक्वल्स टू A. A किती आहे आपला? -4/3 प्लस n-1 आणि डिफरन्स मिळाला आपल्याला 1/3. 1/3. ठीक आहे. हा -4/3 इकडे आला. 13/3 प्लस 4/3 इज इक्वल्स टू n-1 डिव्हायडेड बाय 3 असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. 13 आणि 4 17. कॉमन डिनॉमिनेटर 3. परत n-1 डिव्हायडेड बाय 3. These 3 and these 3 gets cancel. So 17 प्लस 1 इज इक्वल्स टू n आणि n इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला? 18. म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? तर 18 टर्म्स आहेत. ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? 18. आता ह्या नंबर ऑफ टर्म्स आपल्या इव्हन मिळाल्या का ऑड मिळाल्या? नंबर ऑफ टर्म्स आपल्याला कशा मिळाल्या बघा. नंबर ऑफ टर्म्स ज्या मिळाल्या आपल्याला, तर त्या मिळाल्या इव्हन. कशा मिळाल्या आपल्याला? इव्हन. मग सम ऑफ मिडल मोस्ट टर्म्स काय करतोय आपण? सम ऑफ मिडल मोस्ट टर्म्स. मिडल मोस्ट टर्म्स कोण-कोण असतील? तर ती असेल n/2 आणि n+2/2. मग आपण इथं म्हटलं पाहिजे मिडल मोस्ट टर्म्स आर देअरफॉर मिडल मोस्ट टर्म्स आर n/2 म्हणजेच कोण? तर ती असेल 18 डिव्हायडेड बाय 2 ती असेल 9 आणि n+2 डिव्हायडेड बाय 2 ती काय असेल? 18 प्लस 2 डिव्हायडेड बाय 2 दॅट इज नथिंग बट 20 डिव्हायडेड बाय 2 म्हणजेच 10. देअरफॉर 9th अँड 10th आर मिडल मोस्ट टर्म्स. 9th आणि 10th जे टर्म असेल तर त्या 2 टर्म्स कशा असतील? मिडल मोस्ट टर्म्स असतील. ठीक आहे ना. मग 9th आणि 10th टर्म आपल्याला शोधावी लागेल. परत एकदा 9th आणि 10th टर्म आपल्याला शोधावी लागेल आणि दोघींची काय करावी लागेल? ॲडिशन. बरं आता 9th टर्म कशी शोधणार? तर आपण ती शोधणार T9 ने. कशी शोधणार? T9. म्हणजे हा Tnचा फॉर्म्युला वापरून शोधणार. Tnचा फॉर्म्युला. मग A किती आपल्याकडे? परत -4/3 प्लस n 9-1 आणि डिफरन्स किती आपल्याकडे? 1/3. मग आपल्याला सहजपणे ते आन्सर मिळतं. काय मिळतं बघा? -4/3 9 - 8 आणि इथं मिळेल +8/3 आणि आन्सर आलेला असेल 4/3. म्हणजे 9th टर्म काय मिळाली आपल्याला? 4/3. तशीच तुम्ही कोणती टर्म शोधा? 10th.
9 टर्म शोधा, 10 टर्म शोधा. दोघींची काय करा ॲडिशन आणि मग आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो हा ऑप्शन आहे तुमच्याकडे आणि 10 टर्म तुम्हाला मिळते 3. 10 टर्म तुम्हाला काय मिळते 3. ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि हे होते अरिथमेटिक प्रोग्रेशनमधले मोस्ट इम्पोर्टंट किंवा मोस्ट प्रोबॅबल असे चॅलेंजिंग मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन किंवा हॉट्सचे क्वेश्चन आणि मोर दॅन सफिशियंट आहेत. एवढे सगळे क्वेश्चन्स करा. कदाचित या क्वेश्चनपैकीच बोर्डला क्वेश्चन विचारलेला असेल किंवा अशाच टाइपचा बोर्डमध्ये क्वेश्चन विचारलेला असेल. थँक यू व्हेरी मच.